हा, आता आवाज येतोय माझा अवताडे साहेब? एकदा क्लिअर? हो, हो, येतो ना. ओके. ओके, ठीक आहे. तर आपण आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ 62 प्रश्नापर्यंत बघितला असेल आणि या प्रश्नापर्यंत तुम्हाला थोड्या बहुत प्रमाणामध्ये संकल्पना समजल्या असतील, मी असं गृहीत धरतो. आणि हो, तिथून हो. पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. आता 62 प्रश्नापासूनच आपण डायरेक्टली सुरुवात करतोय. तर हो, एकदा मी डायरेक्टली तिथे जम्प करून आपण तिथून हळूहळू सुरुवात करूया समोर. हो, 62वा प्रश्न. ओके. आता 63वा प्रश्न. 63वा प्रश्न काय होता, की टर्म इन्शुरन्सची युनिक सेलिंग प्रॉपर्टी काय आहे? म्हणजे प्रपोजिशन काय आहे? म्हणजे याची विक्रीय वैशिष्ट्य काय आहे? आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं, की मुदत विमा योजना म्हणजेच टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स हा काय असतो? याच्यामध्ये केवळ आणि केवळ आपण एखाद्या इन्शुरन्स कंपनीला नुसते चार्जेस देतो आणि त्याच्या बदल्यात मोठ्यात मोठं विमा सुरक्षा कवच आपल्याला दिलं जातंय. तर या गोष्टीचं तुम्हाला वैशिष्ट्य, याची जर विक्री वैशिष्ट्य आहे ना, जर हा प्रश्न जर आला, तर तुम्हाला याची किंमत खूप कमी असते. टर्म इन्शुरन्सची किंमत खूप कमी असते. हेच त्याचं विक्री वैशिष्ट्य आहे. इतर किमती खूप जास्त असतात. कारण की त्या योजना परताव्यास इन्शुरन्स ही परतावा पण देतात. परंतु ही जी योजना आहे टर्म इन्शुरन्स, ही कोणत्याही प्रकारचा परतावा देत नाही. जो पैसा भरला तो पूर्णपणे बुडीत असतो. म्हणून याची किंमत खूप कमी असते. आणि याचं विक्री वैशिष्ट्यच हे आहे. त्याच्यानंतर 64वा प्रश्न आहे. 64वा प्रश्न आहे की आता तिथेही तुम्हाला परीक्षामध्ये एक उदाहरणाच्या माध्यमातून काही संकल्पना विचारल्या जातील. जसं की आता समराने मुदत विमा पॉलिसी खरेदी केली. आता एक उदाहरण दिलंय तुम्हाला. समराने मुदत विमा पॉलिसी खरेदी केली, जेव्हा तिला जीवन विम्याची जास्त गरज होती आणि मर्यादित उत्पन्न होते. म्हणजे तेव्हा तिला मर्यादित उत्पन्न होते. आता समरा आजीवन विमा घेऊ शकते. मुदत जीवन विम्याची कोणती तरतूद समराला ती अजूनही विमा पात्र आहे हे दाखवल्याशिवाय तिचा मुदत विमा आजीवन विम्यामध्ये बदलण्याची अनुमती देईल. थोडक्यामध्ये अशा स्थितीमध्ये तुम्ही जर वाचलं तर लक्षात आहे की काही समजलं नसेल. अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं, एक उदाहरण आहे. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या. बाबा जीवन विमा एवढं तर लक्षात आलंय की एखाद्यानं पॉलिसी घेतली आणि त्याला ती एक मर्यादित पॉलिसी होती आणि ती आजीवन म्हणजे लाँग टर्म मध्ये करायची आणखी. एवढं जरी लक्षात आलं, तर याचा पर्याय म्हणजे काय, की जुन्या पॉलिसीला रूपांतरित करून तिला आजीवन योजना बनवायची. एवढंच लक्षात आलं तरी भरपूर आहे. तर एक सिच्युएशन टाईप प्रश्न असतील. थोडंसं वाचलं आणि नाही जरी समजलं तर टेन्शन घ्यायचं नाही. कोणता तरी एक ऑप्शन धरायचा. मग आता मी तुम्हाला ते शेवटी इन्स्ट्रक्शन सांगेल. तर आपण पहिले संकल्पना समजून घेऊ. त्यानंतर 64वा झाला. 65वा प्रश्न काय? 65व्या प्रश्नामध्ये परत एक तुम्हाला याच स्वरूपामध्ये हे दिलेलं आहे. आता मायकलला खात्री करायची आहे की तो मरण पावला. उदाहरण मी वाचतोय त्याच्याकडे लक्ष द्या. मायकल नावाचा व्यक्ती आहे. खात्री करायची आहे की तो मरण पावला तर त्याची तारण थकबाकी परत देण्यासाठी जीवन विम्याची रक्कम उपलब्ध आहे. त्याने एका प्रकारची जीवन विमा खरेदी केला ज्यामध्ये जशी तारण थकबाकी जी कमी होत जाईल तसे विम्याचे संरक्षण हळूहळू कमी होत जाईल. मायकलने कोणत्या प्रकारचा विमा खरेदी केला आहे ते आम्हाला सांगा. म्हणजे तुम्हाला त्यांनी जी विम्याचा प्रकार आहे, हे जो एक पॉलिसीचा प्रकार आहे, हा पॉलिसीचा प्रकार डायरेक्टली उदाहरणाच्या माध्यमातून समजून सांगितला आणि तुम्हाला ती कोणत्या प्रकारची पॉलिसी आहे हे विचारलं इथं पर्यायामध्ये. आता मी पर्याय क्रमांक सरळ वाटतो, घटता मुदती विमा. आता हे तुम्हाला समजून घेण्यासाठी एक संकल्पना सहित सांगतो, की तुम्हाला लाईफ म्हणजे जनरली हे समजेल. तुम्ही जर कदाचित आता एखाद्या व्यक्तीनं जर हाउसिंग लोन घेतलं. हाउसिंग लोन समजा त्याचं 20 लाखाचं आहे. आणि हाउसिंग लोन कोणाला देते बँक? जो व्यक्ती सर्व्हिसला आहे, जो व्यक्तीचं स्थिर उत्पन्न आहे, अशाच व्यक्तीला देते. म्हणजे मी असं उदाहरण सांगतो तुम्हाला. बाबा एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं जवळपास एक 30 लाखाचं हाउसिंग लोन घेतलंय. तो कुठेतरी एखाद्या XYZ कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे, ₹50,000 पगार आहे. त्याच्या पश्चात त्याची पत्नी, 2 मुलं अशी फॅमिली आहे. आता हा व्यक्ती घरातला कमवता एकटाच व्यक्ती आहे. आता ह्या व्यक्तीनं हाउसिंग लोन घेतलंय. हाउसिंग लोनचं परतफेड केलेलं आहे 30 लाखाचा 20 वर्षाच्या हप्त्याच्या स्वरूपामध्ये. आता 20 वर्षाच्या हप्त्याच्या स्वरूपामध्ये परतफेड केली. पण बँकेनं लोन देताना तर दिलं. परंतु बँकेने याच्या मागचा आढावा घेतला. काय आढावा घेतला? बाबा ह्या फॅमिलीतील कर्ता व्यक्ती हा एकटाच आहे. हा एकटाच व्यक्ती करता आहे. जर समजा ह्या व्यक्तीनं मध्यंतरीच दगावला, तर आपल्या लोनचं काय? आता दगावला तर आपल्या लोनचं काय म्हणजे काय? की आता मुळामध्ये त्याची पत्नी आणि 2 मुलं त्यांचा तो भावनिक आधारावर तो त्या घरामध्ये राहत असणार आहेत. बँकेला त्या घरावर ताबा घ्यायला बँकेकडे सगळे राईट्स असतात. असं नाही की ते घेऊ शकते. परंतु ते घ्यायला बरं वाटत नाहीये. म्हणून याच्या मध्यंतरी एक इन्शुरन्स पॉलिसीचा जन्म घेतला, की बाबा ह्या व्यक्तीचे 30 लाख रुपये लोन आहे. ह्या व्यक्तीनं आज लोन किती आहे? 30 लाखाचं. मग याला आज
एखादी इन्शुरन्स पॉलिसी द्या, जेणेकरून जसं जसं याचं लोन कमी होत जाईल, तसं इन्शुरन्स पॉलिसी पण कमी कमी होत जाईल. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, त्याचा सर्व प्रीमियम जो आहे एक रकमी पहिल्याच वर्षामध्ये जेव्हा लोन सँक्शन झालं तेव्हाच काढून घेतला जातो. त्यालाच आपण घटता मुदती विमा असं म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे याचं उदाहरण तुम्हाला लिंक लावता आलं तरी तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर 66वा प्रश्न काय, की आय-आर-डी-एच्या नियमानुसार विमा कंपनी खालीलपैकी कोणते अपारंपरिक बचत जीवन विमा उत्पादन भारतात देऊ शकते? आता मी तुम्हाला मागेही थोडीशी पूर्ववतपणे संकल्पना सांगितली होती, की आणखी एक गोष्ट रिपीट करतो. आय-आर-डी-ए म्हणजे काय? जसं बँकांना आर-बी-आय नियंत्रण करतं, तसं तुमच्या इन्शुरन्स कंपन्यांना आय-आर-डी-ए नियंत्रण करतं. आय-आर-डी-ए कोण्या-कोण्या कंपन्यांना नियंत्रित करतं? जनरल इन्शुरन्स कंपन्या जवळपास 54 पेक्षा जास्त आहेत. लाईफ इन्शुरन्स कंपन्या 24 आहेत. म्हणजे ह्या दोन्ही कंपन्यांना देखरेख करणारं आय-आर-डी-ए आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे. आता आय-आर-डी-एच्या नियमानुसार विमा कंपनी खालीलपैकी कोणते बचत विमा भारतात देऊ शकते? आता इथं 2 युनिट लिंक्ड विमा योजना आणि परिवर्तनीय विमा योजना. ह्या ज्या योजना आहेत या म्हणजे मॉडर्न जमान्याच्या योजना आहेत. असं म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु यातल्या 2 योजना आहेत. 2 पैकी फक्त भारतात विक्रीसाठी परवानगी एकाच योजनेची. ती म्हणजे कोणती? युनिट लिंक्ड विमा योजना. आता युनिट लिंक्ड विमा योजना काय आहे? हे थोडंसं समजून घ्या. मी तुम्हाला मागेही पूर्वरितपणे सांगितलं होतं, की आपल्याकडे 4 प्रकारच्या योजना दिल्या जातात. मुदत विमा म्हणजे जो इन्शुरन्स आहे तो. म्हणजे प्युअर चार्जेस घ्यायचे आणि मोठ्यातला मोठा इन्शुरन्स द्यायचा. त्यानंतर पार्टिसिपेट म्हणजे बोनस सहित. म्हणजे जर विम्याचा पॉलिसी घेतला असेल, तर त्याला परताव्याच्या स्वरूपामध्ये एक ठराविक रक्कम पण दिली जाते. त्याला बोनस सहित, बोनस रहित. आता हा प्रकार जो येतो तो बोनस रहित मध्ये येतो. आणि अजीवन योजना. आता थोडक्या प्रकारांचं लक्षात ठेवा, की एक सिंपल गोष्टीमध्ये तुम्हाला जर म्युच्युअल फंड वगैरे थोड्या बहुत प्रमाणामध्ये माहिती असेल, की म्युच्युअल फंड काय असतं, म्युच्युअल फंडातला पैसा कसा इन्व्हेस्ट केला जातो आणि तो कशा-कशा माध्यमातून हे केला जातो. आता हे जो पैसा आहे, आपल्या पॉलिसीच्या या युनिट लिंक्ड विमा पॉलिसीच्या माध्यमातला जो पैसा आहे, एल-आय-सी या पॉलिसीच्या माध्यमातून ग्राहकाकडनं पैसा घेते. घेतलेल्या पैशामध्ये त्याला त्याच्या वार्षिक हप्त्याच्या 10 पट इन्शुरन्स देते. म्हणजे त्याला 10 पट विमा देते आणि तो विमा दिल्याच्या बदल्यामध्ये त्याचे चार्जेस काहीतरी वजा करते. म्हणजे काय ₹40,000 जर प्रीमियम असेल तर त्याला ₹4,00,000 विमा देणार. कारण की विमा दिला आणि विमा दिल्याच्या नंतर त्याचे जे काही ₹2,000 ₹3,000 त्या 40,000 वजा केले, राहिलेले ₹37,000 जे आहेत ते पूर्णपणे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी जातात. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी गेल्याच्या नंतर त्या इन्व्हेस्टमेंटवर जो काही परतावा येईल, जो काही परतावा मिळेल तो ग्राहकाला डायरेक्टली त्याच्यासोबत ग्राहकालाच मिळणार आहे. त्याच्यामध्ये एल-आय-सीचा काहीही एक संबंध नाही. एल-आय-सी फक्त जस्ट माध्यम आहे. एल-आय-सीनं काय केलंय त्यांचा प्रीमियम घेतला. प्रीमियमच्या याच्यामध्ये जेवढा वार्षिक प्रीमियम आहे त्याच्या 10 पट इन्शुरन्स दिला आणि राहिलेली अमाउंट शेअर मार्केटमध्ये. तर या योजनेला युनिट लिंक्ड विमा योजना असं म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये भारतात देऊ शकणारा पर्याय क्रमांक 1 हे लक्षात ठेवा, की बाबा फक्त आपल्या भारतात युनिट लिंक्ड विमा योजना दिली जाऊ शकते. त्यानंतर 67वा प्रश्न काय? रमेश यांनी इक्विटी फंडाद्वारे रमेश यांनी इक्विटी फंडाद्वारे त्यांचा युलिप प्रीमियम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विमा कंपनी त्यांचे प्रीमियम कोठे गुंतवेल? आता एक लक्षात ठेवा, इक्विटी फंड आता सॉरी युलिप प्रीमियम. युलिप प्रीमियम म्हणजे मी आता सांगितलेली ती योजना. आता यांनी सिच्युएशन तुम्हाला तशाच पद्धतीने देतील. आता ह्या युलिप योजनेमध्ये बी ग्राहकाला एक चॉईस असतात. चॉईस कशा असतात, की बाबा ग्राहकाचा जो पैसा शेअर मार्केटमध्ये टाकायचा आहे, तर त्याला चांगल्या रिटर्न हायर रिस्कमध्ये टाकायचा आहे का मिडल रिस्कमध्ये टाकायचा आहे का नॉर्मल रिस्कमध्ये का झिरो रिस्कमध्ये टाकायचा असे 4 प्रकार ठेवलेले असतात. आता त्या 4 प्रकारापैकी एक इक्विटी फंड आहे. इक्विटी फंड म्हणजे काय? स्टॉक्स. हा हाय रिस्क जो असतो. तर एखाद्या ग्राहकांनी त्याच्या इच्छेनुसार एल-आय-सीकडे प्रीमियम देत असताना त्याच्या फॉर्मवर ते 4 प्रकार दिलेले असतात आणि त्या 4 प्रकारामध्ये त्यानं तो एका प्रकाराला टिक करायचा असतं, की बाबा माझा जो पैसा इन्व्हेस्टमेंटमध्ये शेअर मार्केटसाठी जाणार आहे, तर तो पैसा माझा या प्रकारात जास्तीत जास्त टाकावा. तर तसं या उदाहरणामध्ये लक्षात घ्या. रमेश यांनी इक्विटी फंडाद्वारे त्यांचा युलिप प्रीमियम वाढवण्याचा निर्णय घेतला. विमा कंपनी त्यांचे प्रीमियम कोठे गुंतवेल? आता युलिप फंडामध्ये इक्विटी फंडामध्ये जर वाढवण्याचा निर्णय घेतला तर तो इक्विटी फंड म्हणजे कोणता? तर तो स्टॉक्स असतात. एवढं लक्षात ठेवा फक्त. युलिप आता 68वा प्रश्न काय? युलिपच्या बाबतीत एन-ए-व्हीचा अर्थ काय असतो? आता एन-ए-व्हीचा अर्थ काय असतो, की ज्या मालमत्तेमध्ये ह्या युलिप योजनेवरच येतो. जो एल-आय-सीनं पैसा घेतलेला आहे, जे ₹37,000 शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले आहेत. आता शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले आहेत म्हणजे काय?
की वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या भागीदारीमध्ये एलआयसीने 37,000 रुपये गुंतवले. मग एलआयसीने 37,000 रुपये ते एलआयसीच्या नावाने गुंतवले का? नाही, त्या डायरेक्टली ग्राहकाच्या नावाने ते शेअर भागीदारी खरेदी केली. आता खरेदी केल्याच्या नंतर सपोज 10 कंपन्यांची खरेदी केली, थोडे 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 थोडी भागीदारी. पण मग जशा जशा त्या कंपन्या वाढत, म्हणजे त्याचं जसं जसं आता एखाद्यानं 10 वर्षापूर्वी ही योजना चालू केली असेल, परंतु 10 वर्षापूर्वी जे 37,000 रुपये टाकलेले असतील, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 37,000 रुपये जे आले असतील, तर आताचे जे बाजार मूल्य आहे ते शेअरच्या भागीदारी 10 वर्षापूर्वी घेतलेल्या शेअरच्या भागीदारीचे जे आजचे बाजार मूल्य आहे, जे बाजार मूल्य आहे त्या बाजार मूल्यांची किंमत म्हणजे नेट असेट व्हॅल्यू असा त्याचा आन्सर असतो. तर त्याला ज्या मालमत्तेमध्ये तुम्ही फंड गुंतवला आहे त्याचे बाजार मूल्य म्हणजे एनएव्ही. परत खाली 69व्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक उदाहरणाच्या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न केलाय, की कार्ल जीवन विमा खरेदी करू इच्छितोय. त्याला म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करायची आहे. एका जीवन विम्याची प्रकाराबद्दल सांगितले ज्यामध्ये बचतीची रक्कम कुठे गुंतवली जाईल हे कार्ल निवडू शकतो. जीवन विम्याच्या या स्वरूपामध्ये जोखीम प्रीमियम निश्चित केला जातो आणि बचत पॉलिसींची गुंतवणूक केली जाते. तर हे जे उदाहरण देत आहे एजंट, तर एजंट कोणत्या प्रकारच्या विम्याच्या संदर्भात देत आहे? तर सरळ सरळ आहे. एक एजंट म्हणजे म्युच्युअल फंड आणि हे असे शब्द आले तर युलिप हा शब्द कॉन्स्टंटली लक्षात ठेवा, तुम्ही काहीच विचार नाही करायचा. म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स पॉलिसी यांचं एकत्रीकरण आलं की तो आला युलिप. तर युलिप म्हणजे काय? युनिट लिंक्ड पॉलिसी. एवढं लक्षात ठेवा, जास्त काय डोकं लावायची गरज नाही. त्यानंतर 70वा प्रश्न आहे, मुदतीचा आयुर्विमा खरेदी करा आणि फरक इतरत्र गुंतवा. आता मुदतीचा आयुर्विमा खरेदी करा आणि फरक इतरत्र गुंतवा, या प्राथमिक तर्क काय होता? सर्वाधिक योग्य पर्याय निवडा. आता सध्याचं जे मार्केटचं ट्रेंड चालू आहे ना, लोकांना ना एलआयसी कडल्या ज्या काही बोनस सहितच्या योजना आवडायला तयार नाहीयेत. कारण की एलआयसी सध्या जास्तीत जास्त कोणत्या पॉलिसीमध्ये विकण्यात माहीर आहे, की एलआयसी डायरेक्टली प्रीमियम घेते आणि डायरेक्टली आश्वासित करून देते, की तुम्हाला या पैशाचा 25व्या वर्षी एवढा पैसा देऊ, 21व्या वर्षी एवढा देऊ. म्हणजे ही एलआयसी जबाबदारी घेते त्यांच्या पैशाचा एवढा परतावा द्यायचा. परंतु तो परतावा ग्राहकांना आताच्या ट्रेंडनुसार कमी वाटतोय. तर त्यामुळे ग्राहकांचा ट्रेंड कसा झालाय, की एलआयसी कडे फक्त आयुर्विमाच खरेदी करा. जसं टर्म इन्शुरन्स सांगितलं मी तुम्हाला. विम्याची गरज आहे ना तुम्हाला, तर नुसता विमा आयुर्विमा जो आहे तो एलआयसी कडनं खरेदी करा आणि जो फरक आहे, तो फरक तुम्ही इतरत्र गुंतवा. तर या तर्काचं कारण काय, की इतरत्र फरक गुंतवल्याने तुमचा परतावा जास्त पटीनं उच्च परतावा मिळू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. इतरत्र इतर गुंतवणूक साधनामध्ये शिल्लक हप्ते गुंतवल्याने उच्च परतावा मिळू शकतो. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 71वा प्रश्न आहे. आता हा प्रश्न सतत येतो बरं का. हा प्रश्न थोडासा लक्षात घ्या आणि समजूनही घ्या, की एमडब्ल्यूपी कायद्याचे कोणते कलम पत्नी आणि मुलांना जीवन विमा पॉलिसी अंतर्गत लाभाची सुरक्षा प्रदान करते? एमडब्ल्यूपी ऍक्ट म्हणजे काय? म्हणजे 1938च्या कायद्यामध्ये एमडब्ल्यूपी नावाची एक तरतूद आहे. एमडब्ल्यूपी तरतूद कलम 6च्या अंतर्गत एक ती तरतूद आहे. तर तरतूद काय ती, कायदा काय ते समजून घेऊया ती तरतूद. हे बघा, मी तुम्हाला परत एक उदाहरण सांगतो. आता एक बिझनेसमॅन आहे समजा. बिझनेसमॅन आहे, त्याच्याकडे 10 ते 12 कंपन्या आहेत. परंतु तो बिझनेसमॅन म्हणजे त्याच्या प्रॉपर स्वतःच वडिलोपार्जित किंवा स्वतः काही असं फंड नव्हता. त्यानं पूर्ण 10च्या 10 ज्या कंपन्या आहेत, पूर्ण बँकांचे लोन घेऊन उभे केलेले आहेत. परंतु आज जे आहे सिच्युएशन, त्याची पूर्ण कंपन्या प्रॉफिटमध्ये आहे. इव्हन दो त्याचा हाऊसिंग लोन पण बँकांच्या लोनवरच आहे. तर 10च्या 10 कंपन्या प्रॉफिटमध्ये आहेत आणि तो प्रॉफिट जो आहे, मॅक्झिमम प्रॉफिट त्यांचा बँकांचे व्याज भरण्यातच जातो. जे समजा बँकांचं व्याज भरतोय ना तो, ते भरण्यातच जातोय. म्हणजे याचा जेमतेम म्हणजे असला जरी मोठा बिझनेसमॅन, तर जेमतेम याचा राहण्या खाण्याचा खर्च तेवढ्या ह्याच्यातनं निघतोय, अशी सिच्युएशन आहे. परंतु सध्या गाडा चाललाय तर चाललाय अशा स्वरूपाची त्याची सध्याची स्थिती आहे. परंतु आता त्याला कधीतरी प्रश्न पडला, यार आपल्याकडे नावाला तर एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. पण जर आपण आज गेलो, म्हणजे मी उभा आहे म्हणून हे सगळा गाडा चालू आहे. जर मी अब्सेंट झालो माझ्या फॅमिलीतनं, तर माझी फॅमिली उघड्यावरच येणार आहे. हे त्याच्या लक्षात आलं कुठेतरी. आणि आता त्याला प्रश्न पडला, यार आपण काय करूया? जर समजा गेल्याच्या नंतर मोठा अमाउंट आपल्या फॅमिलीला मिळेल आणि ते अमाउंट सुरक्षितपणे आपल्याच फॅमिलीला राहील. माझ्याकडे किती प्रचंड प्रमाणात लोन जरी असले, तर त्या अमाउंटवर कोणी अधिकार गाजू शकणार नाही.
अशा स्वरूपाची तरतूद एखादी आहे का? मग तो एखाद्या वेळेस इन्शुरन्स कंपनीकडे आला. इन्शुरन्स कंपनीकडे आल्याच्या नंतर इन्शुरन्स कंपनी पर्सनली त्याला या गोष्टी मॉडिफाय करून दिल्या. सर तुम्ही जर तुमच्या नावाने एल-आय-सी पॉलिसी काढली, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी काढली. समजा तुम्ही ₹1,00,00,000 ₹2,00,00,000 ची पॉलिसी काढली, जेणेकरून तुमच्या गैरहजेरीमध्ये तुम्हाला जसं भविष्यामध्ये भीती वाटते, की माझी फॅमिली उघड्यावर येईल, तर हे अमाउंट जे आहे तुमच्या फॅमिलीशिवाय सुप्रीम कोर्ट जरी मध्यंतरी आलं, तरी कोणाला देऊ शकत नाहीत आम्ही. ते अमाउंट तुमच्या फॅमिलीलाच मिळणार. आता फॅमिलीला मिळत असताना कोण-कोण असणार त्याच्यामध्ये इन्क्लूड? तर एक पत्नी आणि 2 मुलं असं तिघा जणांना मिळून ते मिळू शकतं. जर 3 मुलं असतील तर नाही. त्याच्यामध्ये एक पत्नी आणि 2 मुलांनाच मिळेल. 4 जण असतील मुलं त्यांना तर तरी बी एक पत्नी आणि 2 मुलांनाच मिळेल. म्हणजे नियम आहे. तर हे लक्षात ठेवा. याला एम-डब्ल्यू-पी कायदा असं म्हणतात. त्यानंतर एक 72व्या प्रश्नामध्ये प्रमुख व्यक्ती कायदा एक आहे. आता हा पण एक याच स्वरूपाचा कायदा आहे. आता परत एक उदाहरण देतो, की एक कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये एक समजा एका कंपनीमध्ये एक मुख्य व्यक्ती होता समजा. सपोज त्याचा सुपरवायझर असेल किंवा तो फायनान्सर असेल, जो कोणी असेल. तर त्या कंपनी ओनरच्या कंपनीमध्ये एक व्यक्ती असा महत्वाचा होता त्या कंपनी मालकासाठी, की तो व्यक्ती जवळपास सगळे कामं बघायचा. मग तुमचं मार्केटिंग आलं, तुमचं फायनान्स आलं, तुमचं सगळ्या गोष्टी हँडल करायचा आणि या सगळ्या त्या एका व्यक्तीमुळे ती कंपनी आज वर्षानुवर्ष झालं प्रॉफिटमध्ये आहे. आज तो माणूस उभा आहे तिथे. त्या कंपनी मालकाला बी वाटतंय, की बुवा हा खरंच खूप महत्वाचा माणूस आहे. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येतंय का? तर कुठे ना कुठेतरी कंपनी मालकाला एक रिस्क आहे. काय रिस्क आहे? जर हा व्यक्ती यदाकदाचित गैरहजर झाला. आता गैरहजर काय इन द सेन्स काय अपघाती जर समजा काही लागलं तर तो कामावर येऊ शकणार नाही. जर तो मृत्यू पावला तर समजा कामावर येण्याचा प्रश्नच नाही. मग अशा स्थितीमध्ये जो तो काम करत होता, त्या ठिकाणी नवीन व्यक्ती रुजू करण्यासाठी, सगळ्या गोष्टी समजून सांगण्यासाठी, सगळ्या गोष्टी या समजून सांगायला नाही म्हणलं तरी 2 वर्ष, 3 वर्ष जातीलच. त्या पूर्वीच्या माणसासारखा परफेक्ट करण्यासाठी. ओके. तर मग याच्या मध्यंतरी तो नवीन माणूस जर आला, तर त्याला ट्रेनिंग देणं, हे करणं, ते करणं, तर तेवढ्या कालावधीमध्ये त्या कंपनी मालकाचा जो लॉस होणार आहे. कारण की हा व्यक्ती परफेक्ट असल्यामुळे तो कंटिन्युअसली प्रॉफिटमध्ये राहायची ना. तो जो लॉस होणार आहे ह्या व्यक्तीच्या गैरहजेरीमुळे, तर तो लॉस भरून काढण्यासाठी एक पॉलिसी दिली जाते. आणि ती पॉलिसीलाच आपण प्रमुख व्यक्ती विमा पॉलिसी योजना असं म्हणतो. म्हणजे त्याला आपण प्रमुख व्यक्ती विमा म्हणजे की मॅन इन्शुरन्स असं म्हणतो. तर त्या व्यक्तीच्या नावाने तर पॉलिसी काढली जाते, परंतु त्याचा प्रीमियम हा कंपनीच्या अकाउंटमधनं दिला जातो आणि तो कंपनीच्या अकाउंटमध्ये देत असताना त्या व्यक्तीचा जो प्रीमियम ती कंपनी मुळामध्ये प्रॉफिटमध्ये असणं गरजेचं आहे. तरच आपण त्या व्यक्तीला विमा देऊ शकतो. जर ती कंपनी लॉसमध्ये असेल ना, तर त्याला विमा त्या प्रमुख व्यक्ती नसणारच त्या कंपनीमध्ये आणि त्याला पॉलिसी पण देता येणार नाही. चला, आता 73वा प्रश्न आहे. प्रमुख व्यक्ती परत तो म्हणजे त्याच गोष्टीवर प्रश्न आलेला आहे. प्रमुख व्यक्ती किमान इन्शुरन्स अंतर्गत संरक्षित केलेले नुकसान काय आहे? म्हणजे नुकसान काय आहे? तर नुकसान तुम्हाला पर्याय क्रमांक 2 जेव्हा एखादी प्रमुख व्यक्ती काम करू शकत नाही, त्या दीर्घ कालावधीमध्ये संबंधित नुकसान म्हणजे ते नुकसान आहे. त्यानंतर म्हणजे संकल्पना समजली असेल ना, तर तुम्हाला हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे उलटे-सुलटे जरी झाले तर देता येतील. त्यानंतर 74वा प्रश्न काय की प्रमुख व्यक्ती किमान विमा मंजूर करण्यासाठी सामान्य आवश्यकता स्पष्ट करा. आता एखादा प्रमुख व्यक्ती विमा मंजूर करण्यासाठी सामान्य म्हणजे बेसिक आवश्यकता काय आहे, की कंपनी फायदेशीर असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर 75वा प्रश्न आहे. आता परत विवाहित महिला मालमत्ता आता ते एम-डब्ल्यू-पी कायद्यालाच विवाहित महिला मालमत्ता हा त्याचा मराठीत अर्थ होतो. तर विवाहित महिला मालमत्ता कायद्याचे कलम 6 अंतर्गत आता कलम लक्षात ठेवा. ही एखाद्या वेळेस कलम विचारली जाऊ शकते किंवा मग याच्या वेळेस अशा स्वरूपात उलटं-सुलटं विचारलं जाऊ शकतं. तर आता विवाहित महिला कायद्याच्या कलम 6 अंतर्गत लागू केलेल्या पॉलिसीसाठी दाव्याचे पैसे कोणाला दिले जातात? आता आपण इतर नॉर्मल पॉलिसीमध्ये काय असतंय, तुम्हाला वारसदार लावलेले असतात. परंतु ह्या कायद्यामधनं जर पॉलिसी टाकली ना, तर त्याला ट्रस्टी असतो. तो मुलंच असतात मुळामध्ये, मुलगा आणि पत्नी. म्हणजे एकापेक्षा 2 किंवा 3 व्यक्ती जर असतील, तर त्याला विश्वस्त असं नाव दिलेलं असतं. तर हे लक्षात ठेवा, की विवाहित महिला कायद्याअंतर्गत कलम 6 अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला पॉलिसी अंतर्गत त्याचा दाव्याचे पैसे कोणाला दिले जातात, तर विश्वस्त. विश्वस्त म्हणजे तेच मुलगा, पत्नी, मुलगा, 2 मुलं आणि 1 पत्नी. त्यानंतर 76वा प्रश्न काय आहे, की वृद्ध लोकांच्या
नेमका आकारला जातो हे स्पष्ट करा. आता सोपं आहे. वृद्ध लोकांचं मृत्यूंचे चान्सेस जास्त असतात आणि तरुण लोकांचे मृत्यूंचे चान्सेस कमी असतात. म्हणजे असे काही लॉजिकली प्रश्न पण असतात, की मृत्यू दर वयाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे आता मृत्यू दर कसा असतो? वयाच्या व्यस्त प्रमाणात. वय वाढलं, मृत्यू दर वाढला आणि वय कमी, मृत्यू दर कमी. त्यामुळे वृद्ध लोकांच्या तुलनेत तरुणांचं आयुर्विमा प्रीमियम कमी आकारला जातो. त्यानंतर 77वा प्रश्न आहे, जीवन विम्यामधील मूल्यांकनाचा अर्थ काय? आता आणखी दुसऱ्या भागावर आपण थोडंसं जंप करतोय. आता मूल्यांकनाचा एक प्रकार आहे बघा. बरं ठीक आहे. आपण पहिलं बघूया. जीवन विमा कंपनीमध्ये सर्व विद्यमान पॉलिसींचे मूल्य ज्या प्रक्रियेद्वारे केले जाते, जे मूल्य ज्या प्रक्रियेद्वारे निश्चित केले जाते ती प्रक्रिया. आता मूल्यांकन म्हणजे एखादी जर जीवन विमा पॉलिसीमध्ये मूल्यांकनाचा अर्थ म्हणजे एक सरळ सरळ आहे सोप्या पद्धतीने, की आता तुम्हाला मूल्यांकनाचा प्रकार जर सांगायचा असेल हां, की आता निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या, जीवन विम्यातील मूल्यांकनाचा अर्थ म्हणजे काय? की आता तुम्हालाही कधी प्रश्न पडला, की बाबा आपल्याकडे ग्राहकांचा वर्ग 3 महिन्याच्या बाळापासून 59 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत आपण इन्शुरन्स पॉलिसी देतो त्यांना. मग आता कोणत्या व्यक्तीला कसा किती प्रीमियम लावायचा? एखादा जर व्यक्ती 40 वर्षाचा असेल, एखादा 35 वर्षाचा असेल, एखादा 30चा असेल, एखादा 3 महिन्याचं बाळ असेल, मग कोणाला किती प्रीमियम लावायचा? तर ही जी मूल्यांकनाची प्रक्रिया आहे, तर त्याच प्रक्रियेला अर्थ त्याला इथं दिलेला आहे. जीवन विमा कंपनीमध्ये चौथ्या क्रमांकाचा पर्याय वापरा. जीवन विमा कंपनीमध्ये सर्व विद्यमान पॉलिसींचे मूल्य ज्या प्रक्रियेद्वारे निश्चित केले जाते ती प्रक्रिया म्हणजे मूल्यांकन होय. त्यानंतर 78वा प्रश्न जो आहे, की रिकामी जागाच्या बाबतीत कंपनी बोनसला मूळ लाभाची टक्केवारी आणि पूर्वीचे संलग्न बोनस म्हणून दर्शवते. तर चक्रवाढीय बोनस हा एक आपल्याकडे प्रकार असतो. आता हा प्रकार काय असतो? हा चक्रवाढीय बोनस जो असतो ना, तो सगळ्यात शेवटी दिला जातो. तर आता सध्या स्थितीमध्ये एवढं लक्षात ठेवा, की वाढीय बोनसच्या बाबतीत कंपनी बोनसला मूळ लाभाची टक्केवारी म्हणजे सपोज त्याचा सरळ व्याजाचा एक प्रकार वेगळा आहे. आता थोडक्यामध्ये हा संकल्पना थोडीशी डीप मध्ये आहे. हे जेव्हा तुम्ही पॉलिसी सेल करायला लागताल, तेव्हा थोडंसं आणखी चांगल्या पद्धतीनं. परंतु सध्या तरी एवढं लक्षात ठेवा फक्त. जर राहिलं तर राहिलं, नाही राहिलं तर स्किप करायचं बिनधास्तपणे. तर इथं 78व्या प्रश्नाला तुम्हाला चक्रवाढीय बोनस आणि सरळ बोनस म्हणजे आपण याला बोनसची जी कॅल्क्युलेशनची पद्धत आहे, तर त्या पद्धतीने एक सांगता येईल. एवढं सध्या तरी लक्षात ठेवा. तर चक्रवाढीय बोनसच्या बाबतीत कंपनी बोनसला बोनसला मूळ लाभाची टक्केवारी आणि पूर्वीचे संलग्न बोनस म्हणून दर्शवते. चक्रवाढी बोनस त्याला. त्याच्यानंतर 79वा प्रश्न आहे. 2 पॉलिसी वैशिष्ट्यांची नावे द्या, ज्यावर विमाकर्त्याकडून प्रीमियम सूट दिली जाऊ शकते. आता पॉलिसींची काही वैशिष्ट्ये आहेत. ज्याच्यावर विमाकर्ता म्हणजे कोण? आता परत एकदा सांगतो तुमच्याकडे विमाकर्ता, विमाकृत आणि एजंट असे 3 प्रकार आहेत. विमाकर्ता म्हणजे कंपनी, विमाकृत म्हणजे ग्राहक आणि एजंट म्हणजे आपण. तर 2 पॉलिसींचे वैशिष्ट्यांची नावे द्या, ज्यावर विमाकर्त्याकडून म्हणजे कंपनीकडून प्रीमियमवर सूट दिली जाते. आता दिली जाऊ शकते का कंपनीकडनं अशी डायरेक्ट लेखी स्वरूपात प्रीमियमवर सूट? तर हो, हो, दिली जाऊ शकते. तर ती कशा माध्यमातनं? जर एखाद्यानं मोठी रक्कमचा विमा घेतला असेल, तर तिला सूट दिली जाऊ शकते. आणि प्रीमियमची पद्धत म्हणजे जर समजा त्यानं 6 किंवा वार्षिक निवडला असेल, तरी त्याला सूट दिली जाऊ शकते. आता जर त्यानं मंथली निवडलं, तर मंथलीवरून वार्षिक जर त्यानं मोड निवडला. आता समजा एखाद्यानं 10 लाखाची योजना घेतली. 10 लाखाच्या योजनेमध्ये जर त्यानं मंथली हप्ता निवडला असेल, जर त्याला वार्षिक हप्ता 50,000 येत असेल, तर मंथली त्याला तो वर्षाचे 12 महिन्याचे मंथलीचे कॅल्क्युलेट तो ₹52,000 पडणार असतो. म्हणजेच काय, की तुम्हाला असे 2 वैशिष्ट्य सांगायची, की बाबा प्रीमियम भरण्याची पद्धत आणि विम्याची रक्कम या दोन्हीवर ह्या 2 वैशिष्ट्यांवर त्याला प्रीमियम हप्त्यावर सूट दिली जाते. त्यानंतर 80वा प्रश्न आहे. विमा कंपन्यांची गृहीत धरलेल्या प्रीमियमवर व्याजदराचा प्रभाव स्पष्ट करा. आता विमा कंपन्यांनी गृहीत धरलेल्या प्रीमियमवर व्याजदराचा प्रभाव काय आहे माहिती का? आता तुम्हाला मी जेव्हा प्लॅन समजून सांगायला लागेल ना, तेव्हा थोडंसं लक्षात येईल. गृहीत धरलेले व्याजदर जे असतात ना, प्रीमियम जास्त तर प्रीमियम खूपच कमी असतो. म्हणजे आपल्याकडे आता एक मी अशाच पद्धतीने हे लक्षात ठेवायसारखंच आहे, की तुम्हाला एक सांगू शकतो, की एल-आय-सी मध्ये जर एखाद्यानं 25 वर्षाची योजना काढली असेल किंवा एक 25 असेल किंवा 21 असेल, तर मी 25चं उदाहरण गृहीत धरतो.
LIC मध्ये एखाद्यानं जर 25 वर्षाची योजना काढली असेल, 2 लाखाची योजना असेल, त्याच्यामध्ये जर त्याचा हप्ता आज 9,000 रुपये येत असेल, आता प्रीमियम किती आला? 9,000 रुपये. तर LIC 9,000 रुपयाला 9,000 रुपये व्याज देते. असं कुठे कोणा मार्केटमध्ये आहे का? तर हे LIC कडे आहे. हे तुम्हाला जेव्हा प्लॅन समजून सांगेल तेव्हा ते लक्षात येईल. तर हेच तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलंय, की विमा कंपन्यांनी गृहीत धरलेल्या प्रीमियमवर व्याजदराचा प्रभाव स्पष्ट करा. तर काय असतो? गृहीत धरलेले व्याजदर हे प्रीमियमपेक्षा जास्त असते, तर प्रीमियम हा कमी असतो. एवढं लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर 81वा प्रश्न काय आहे, की जीवन विमा पॉलिसीमध्ये वाढीव कालावधीमध्ये कलम काय प्रदान करते ते स्पष्ट करा. आता वाढीव कालावधी जो आहे, तो काय आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे देय तारखेनंतरही विमाधारकाला प्रीमियम भरण्यासाठी काही अतिरिक्त वेळ असतो. आता अतिरिक्त वेळ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कदाचित हा झाला आहे. अनुग्रह कालावधी आणि ज्या विमा पॉलिसीमध्ये वाढीव कालावधी कलम स्पष्ट हां. तर देय तारीख म्हणजे काय? आणखी पुनश्च एकदा मी तो सांगतो कालावधी. त्याला इंग्रजीमध्ये फ्री लूक पिरियड असं काहीतरी म्हणतात. इंग्रजीमध्ये फ्री लूक पिरियड म्हणतात आणि सॉरी हे वाढीव कालावधीला ग्रेस पिरियड म्हणतात. इंग्रजीमध्ये ग्रेस पिरियड म्हणतात आणि वाढीव कालावधी म्हणजे काय थोडक्यात लक्षात घ्या. जर तुमची पॉलिसीचा जर हप्ता 1 जानेवारीला तुम्ही आता ह्या वर्षी पॉलिसी काढली असेल, तर पुढच्या 1 जानेवारीला हा तुमच्या पॉलिसीचा हप्ता असणार आहे. परंतु LIC कडे तुम्हाला 30 दिवसाचा ग्रेस पिरियड असतो म्हणजे वाढीव कालावधी असतो. आता तो वाढीव कालावधी कशासाठी दिला जातो? एक LIC कडनं एक सुटसुटीत सूट म्हणून तुम्हाला दिला जातो. त्या वाढीव तो 30 दिवसाचा कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये कोणत्या प्रकारचा तुमच्याकडे ड्यू लावला जात नाही किंवा काही नाही आणि तुमचा विमा कवचही बंद पडत नाही. तर तेवढं लक्षात ठेवा, की देय तारखेनंतरही विमाधारकाला प्रीमियम भरण्यासाठी काही अतिरिक्त वेळ दिला जातो. म्हणजे तो किती वेळ असतो? 1 महिना किंवा 30 दिवस हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर 82वा प्रश्न आहे, विमा पॉलिसीसाठी विमा कायद्याच्या अंतर्गत नामनिर्देशनाची परवानगी आहे. आता तुम्ही जे नाम वारसदार लावतो ना आपण प्रत्येक पॉलिसीला, तर तो वारसदार लावण्याच्या एक तरतूद आहे या कायद्यामध्ये. तर ती तरतुदीचा तुम्हाला कलम विचारलेली आहे. तर कलम आहे 39. 39 या कलमाअंतर्गत तुम्ही वारसदार पॉलिसीला लावू शकतात. तुम्हाला कलमा परत एकदा स्पष्ट करतो. 6 जी कलम आहे, ती 6 महिला विवाहित महिला कायदा अंतर्गत स्पष्ट करते. 39 जी कलम आहे, 39 ची जी कलम आहे ती तुम्हाला एक नॉर्मल पॉलिसीला वारसदार लावण्यासाठी मदत करते. कलम 45 जी आहे, कलम 45 ही अविवाद योग्य कलम. अविवाद योग्य कलम म्हणजे मी एकदम सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, की जर एखाद्या पॉलिसी धारकाची पॉलिसी 3 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे एखाद्या पॉलिसी धारकाने पॉलिसी काढली आणि 3 वर्षाच्या आत त्या पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला, तर LIC तो दावा चेक करून समजा तो दावा काही फेटाळू शकते. परंतु तेच 3 वर्षे एकदा पूर्ण झाले, तर या कायद्याअंतर्गत 45 कलमच्या अंतर्गत LIC ही तो दावा फेटाळू शकत नाही, जर काही चुकीचं आढळलं तरीही. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पॉलिसीचे पुनर्जीवन करताना विमा योजनेत योग्यतेचा पुरावा आवश्यक असेल असे प्रसंग तयार करा. हे बघा, आता पॉलिसीचं पुनर्जीवन असतंय. आता मी तुम्हाला म्हटलं, की बाबा तुमची 1 जानेवारीला पॉलिसी काढली होती तुम्ही 2024ला आणि तिचा 1 जानेवारी 2025ला हप्ता होता. आता तुम्ही भरला नाही. आता भरला नाही म्हणजे काय झालं? तुम्हाला एक सवलतीचा कालावधी 30 दिवस दिला होता. त्या 30 दिवसातही तुम्ही भरला नाही. आता ठीक आहे, तुमचा एक आर्थिक काही प्रॉब्लेम चालू होते म्हणून तुमच्याकडनं भरण्यात नाही आला. आता भरण्यात नाही आला म्हणजे तुमच्याकडनं तो वर्षभर भरण्यात नाही आला. आता वर्षभर भरण्यात नाही आला मग काय झालं? तुमची पॉलिसी बंद पडली. बरोबर. आता तुमची पॉलिसी बंद पडल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा तिसऱ्या वर्षी तुम्ही 26 मध्ये 1 जानेवारीला गेलात, की सर माझा मागच्या वर्षीचा हप्ता आणि ह्या 2026चा एक हप्ता असे 2 हप्ते घ्या. तर LIC अशा स्थितीमध्ये काय करणार? तुम्हाला त्या 12 महिन्याचा ड्यू तर लावणार. तर ड्यू म्हणजे नॉमिनल असतो. प्रत्येक महिन्याला जर 10,000 रुपये जर असेल तुमचा प्रीमियम तर 70 एक रुपये तुम्हाला ड्यू असतो. 70 किंवा 72 रुपये. तर 70 रुपयाचे पण 12 म्हणजे 840 रुपये तुम्हाला वर्षभराचा ड्यू लागेल 10,000च्या प्रीमियमवर. जर तुमचं प्रीमियम 50,000 असेल तर 8×45 म्हणजे 4,000 रुपये लागेल. तर ते ड्यूचा प्रकार तुम्हाला लक्षात येईल. परंतु तो ड्यू तर घेईलच. परंतु
आता या वर्षभराच्या कालावधीमध्ये तुमची पॉलिसी पुनर्जीवित करायची. तर पुनर्जीवित करण्यासाठी तुम्हाला काही तुमचं आरोग्य जसं 2024ला तुम्ही पॉलिसी काढल्यावेळी तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत होतं, तसंच आजही आहे याचा आम्हाला पुरावा द्या. तर तो पुरावा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पुनर्जीवन करताना विमा योग्यतेचा पुरावा आवश्यक असेल असा प्रसंग तयार करा. तर असा प्रसंग केव्हा असेल? 1 वर्षाहून अधिक काळ पॉलिसी रद्द झाली ती जीवित करायची. तर तुम्हाला एक तुमचं सेल्फ डिक्लेरेशन असतं. तो फॉर्म असतो. त्या फॉर्ममध्ये लिहून द्यावं लागतं. मला कोणत्या या कालावधीमध्ये कोणता आजार झालता का? मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालतो का? मी काही ॲक्सिडेंट झालता का? तर या सर्व गोष्टी तिथे हे झालेल्या असतात. त्यानंतर 84 वाढीव कालावधीच्या 84वा प्रश्न आहे. वाढीव कालावधीच्या संदर्भात योग्य विधान निवडा. सर्वात योग्य पर्याय निवडा. आता वाढीव कालावधीच्या संदर्भात तुम्हाला योग्य विधान काय आहे, की प्रमाणित वाढीव कालावधी हा 1 महिना. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, 1 जानेवारी 2024ला तुम्ही पॉलिसी काढली, तर 1 जानेवारी 2025ला तुमचा दुसरा हप्ता असणार आहे. आता दुसऱ्या हप्त्यासाठी तुम्हाला तिथून पुढे 1 महिना कालावधी आहे. म्हणजे जवळपास 30 दिवस किंवा 1 महिना हा कालावधी असतो. हे योग्य पर्याय. त्यानंतर क्रमांक 85 आता इथे तुम्हाला 2 विधानं दिलेली आहेत. खालील 2 विधाने तपासा आणि जे सत्य आहे ते निवडा. आता त्याच्यामध्ये पहिलं विधान काय आहे, की विमाधारक एकापेक्षा जास्त व्यक्तींना नॉमिनी म्हणून नियुक्त करू शकतो. हे बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. पॉलिसी सुरू झाल्यानंतरचा अभिहस्तांतरण केले जाऊ शकतात. हो, हे पण बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक विधान क्रमांक 1 बघूया, की विमाधारक म्हणजे कोण ग्राहक हा? विमाधारक एकापेक्षा जास्त किती नॉमिनी लावू शकतो एका पॉलिसीला? तर जास्तीत जास्त 3 वारसदार लावू शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या विधानामध्ये पॉलिसी सुरू झाल्यानंतरच अभिहस्तांतरण केले जाऊ शकते. हो, पॉलिसी सुरू झाल्यानंतरच अभिहस्तांतरण. आता अभिहस्तांतरण म्हणजे काय? की जर आता माझ्या पॉलिसीला जर कोणी समजा एखाद्या व्यक्तीने पॉलिसी काढली आज. पॉलिसी काढली त्याचा नॉमिनी त्याची पत्नी वगैरे ठेवली. परंतु ती पत्नी जी आहे, तर त्या पॉलिसीवर त्याला लोन हवंय. आता लोन हवंय म्हणजे काय, की तो वारसदाराचं नाव कट होतं आणि त्या ठिकाणी पॉलिसी अभिहस्तांतरित होते एखाद्या बँकेला. आपला जो बॉन्ड असतो ना, त्या बॉन्डवर अभिहस्तांतरितचं सही असते. तर आपल्या एल-आय-सी कडनं ती अभिहस्तांतरित केली जाऊ शकते. म्हणजेच काय, की पॉलिसी सुरू झाल्यानंतरच अभिहस्तांतरित केली जाऊ शकते. सुरू होण्याच्या अगोदर अभिहस्तांतरण होत नाही किंवा पॉलिसी काढता वेळी अभिहस्तांतरण होत नाही. तर एवढं एक लक्षात ठेवा. त्यानंतर 86वा प्रश्न काय आहे, की विपरीत निवड संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता विपरीत निवड म्हणजे काय, की म्हणजे आता हे जनरल कॉमन सेन्सची गोष्ट आहे, की विपरीत निवड म्हणजे काय? की विपरीत निवड ही लोकांची प्रवृत्ती आहे, ज्यांना शंका आहे, की त्यांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत ते विमा घेऊन या प्रक्रियेचा फायदा मिळवतात. आता तुम्ही ॲज अ एल-आय-सी एजंट होणार आहात. तुमच्याकडे एखादा ग्राहक आला आणि त्या ग्राहकाला त्यानं समजा आरोग्य विमा संदर्भात तुमच्याकडे विचारणा केली. आता त्याच्या गुडघ्याचं काहीतरी हाड फ्रॅक्चर झालेलं आहे आणि त्याला डॉक्टरनी मोठं ऑपरेशन सांगितलंय. 1-2 महिन्याच्या आतमध्ये 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जे काही आहे 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला सॉरी फोन आला होता म्हणून स्टॉप झालं थोडंसं. 2 महिन्याच्या आतमध्ये त्याला डॉक्टरांनी सांगितलंय, की तुम्हाला हे ऑपरेशन करावं लागेल. आता मग ह्या माणसाच्या डोक्यात थोडंसं हुशार होता किंवा चालाख होता. म्हणजे विपरीत निवड काय असते हे विधान मी तुम्हाला सांगतोय. तर त्याला वाटलं, की बाबा आता ठीक आहे ना, आरोग्य विमा पॉलिसीचा प्रीमियम भरतो 1 वर्षाचा. 1 वर्षाचा प्रीमियम भरल्यानंतर हे 2 महिने सांगितलंय ना, तर आरोग्य विम्याची काही नियमावली बघून घेतो आणि याचं ऑपरेशन इन्शुरन्स पॉलिसीतनं फुकटमध्ये करून घेतो. तर याला म्हणतात विपरीत निवड. आपल्या लाईफ इन्शुरन्समध्ये पण अशा विपरीत निवडीचे तर हा पर्याय तुम्हाला सर्च करायचा आहे. विपरीत निवड ही लोकांची प्रवृत्ती आहे, ज्यांना शंका आहे, की त्यांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत ते विमा घेऊन त्या प्रक्रियेचा फायदा मिळवतात. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 87वा प्रश्न आहे. विमा लेखनाच्या विमा लेखनाचा निर्णय पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता आपण एक दुसऱ्या प्रकरणाकडे वळतोय आता. म्हणजे प्रश्नाच्या माध्यमातून आपण प्रचंड मोठ्या प्रमाणातली प्रकरणं हाताळलीत बरं का. मी तुम्हाला एक सुटसुटीत सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं म्हणून तुम्हाला ते लक्षात नसेल आलं. आता विमा लेखन हा एक प्रकार आहे. आता विमा लेखन जे आहे ना, तर आता हे हळू तुम्हाला एकदा समजून सांगतो काय असतं. तर विमा लेखन जे असतात प्रथम विमा लेखक जे आहात ना, ते
तुम्ही आहात. एखाद्या पॉलिसी धारकाला पॉलिसी द्यायची की नाही द्यायची हे तुम्ही ठरवणार आहे. त्याच्यानंतरचा विमा लेखक मी तुमचा ऍज अ विकास अधिकारी म्हणून, आणि माझ्या नंतरचा विमा लेखक जो असतो तो शाखेमध्ये असतात. आणि मग शाखेच्या नंतर विभागामध्ये असे चार प्रत्येक स्तरावर एक विमा लेखक असतात. म्हणजे जी पॉलिसी येते त्या पॉलिसीचा पॉलिसीधारक काही चुकीच्या पद्धतीनं तो विपरीत निवड, वरील प्रश्नाच्या हिशोबाने विपरीत निवडच्या माध्यमातून तर येत नाही ना, तर हे वेळोवेळी चेक करावं लागतं. त्यानुसार ती पुढे पुढे जात असते. आता प्रथम विमा लेखक तुम्ही आहात म्हणजे तुम्ही कसा, कारण की सगळ्यात जास्त त्या पार्टीला तुम्ही जवळून बघितलेलं असतं. म्हणजे ती तुमच्या जवळची असते. त्याला बीपी आहे का? त्याला कोणता कॅन्सर आहे का? त्याला काही मेजर ऑपरेशन झालेलं आहे का? किंवा त्याला काही मेजर ऍक्सिडेंट झालेला आहे का? हे आमच्यापेक्षा तुम्ही जास्त जाणतात. म्हणून प्रथम विमा लेखक किंवा प्रथम आंतरलेखक, विमा लेखन आणि आंतरलेखन ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तर आंतरलेखन किंवा विमा लेखक प्रथम कोण असतात? तुम्ही असतात. तुमच्या नंतर मग वरचा स्तर येतो. कारण की जो व्यक्ती, हा तर आपण आता विमा लेखनाच्या निर्णय पद्धतीकडे येऊ. विमा लेखनाची निर्णय पद्धती काय? त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे पाहिजे आपल्याला. तर आता चुकीचं विधान आपण शोधूया डायरेक्टली. पर्याय क्रमांक 4. आता याच्यामध्ये काय चुकीचं आहे ते बघूया. या पद्धतीमध्ये विमा लेखक प्रतिकूल घटकांना सकारात्मक किंवा नकारात्मक रेटिंग गुण देतात. विधान व्यवस्थित वाचतोय मी परत एकदा, याच्यामध्ये चूक काय आहे ते समजून सांगतोय. विमा या विमा पद्धतीमध्ये विमा लेखक काय करतो? विमा लेखक म्हणजे तुम्ही असाल, मी असेल किंवा ब्रांच मॅनेजर असेल किंवा आणखी विभागीय मंडळ अधिकारी असेल. तर काय करतात? प्रतिकूल घटक. आता प्रतिकूल घटक म्हणजे काय? की तो कोण्या एखाद्या कोळशाच्या खाणीमध्ये काम करतोय का? एखाद्या आगीच्या भट्टीसोबत त्याचा सतत संपर्क येतोय का काम करत असताना? किंवा तो एखाद्या केमिकल फॅक्टरीमध्ये काम करतोय का? जेणेकरून त्याच्या नाकामध्ये दररोज तो केमिकल जाण्यानं त्याला भविष्यामध्ये एखादा आजार होऊन तो मृत्यू पावू शकतो. असं हे झाले प्रतिकूल घटक. किंवा प्रतिकूल घटकांना सकारात्मक. आता प्रतिकूल घटक असेल ना, तर आपण विमा लेखक त्याला आपल्याला प्रीमियम घ्यायचा असतो त्याच्याकडनं. तर प्रतिकूल घटक असेल तर आपण त्याला नकारात्मक गुण देणार की बाबा हा. आणि जर सकारात्मक अनुकूल घटक असेल तर त्याला सकारात्मक गुण देणार. म्हणजे अनुकूल आणि म्हणजे त्याचं नकारात्मक आणि सकारात्मक गुणांची बेरीज करून त्याला प्रीमियम कशा पद्धतीने येतो त्यानुसार आपण त्याचा प्रीमियम आकारणार त्याला इन्शुरन्स पॉलिसी दिल्यानंतर. तर या विधानामध्ये चुकीचं काय, की विमा लेखक प्रतिकूल घटकांना सकारात्मक, प्रतिकूल घटकांना सकारात्मक किंवा नकारात्मक रेटिंग गुण देतात. तर किंवा हा शब्द नाहीये, तर इथं प्रतिकूल घटकांना नकारात्मकच रेटिंग गुण दिले जातात. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा. आता आपण विमा लेखनाच्या या प्रकरणावर आलेलो आहोत. 88वा प्रश्न बघूया. याचा अर्थ असा की ज्या अर्जदारांना समान प्रमाणात जोखमीचा सामना करावा लागतो त्यांना एकच प्रीमियम श्रेणीत ठेवले जातात. हो, बरोबर आहे. तर याची रिकामी जागा त्याचं काय शोधायचं? जोखमीमधील समानता. आता जोखमीमधील समानता मी तुम्हाला सांगितलं होतं ना, की एखादा विमा लेखक काय करतो? सकारात्मक आणि नकारात्मक गुण जे प्रतिकूल अनुकूल घटक जे आहेत, आणि आपलं करायचंय काय, या सगळ्या पद्धती लावल्याच्या नंतर त्या व्यक्तीला, त्या गटातील व्यक्तीला एवढ्या म्हणजे त्याचा प्रीमियम कसा ठरवायचा. आता तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे काय, एखादा जर डॉक्टर असेल, त्याला जर 10 लाखाच्या त्याचं वय 30च आहे आणि त्याला 10 लाखाच्या पॉलिसीला 50,000 रुपये प्रीमियम येत असेल, आणि जर तोच एखादा कंपनीत काम करणारा ऑफिसर आहे, परंतु तो खत बी बियाणे बनण्याच्या कंपनीमध्ये काम करतो आणि त्याचा रोज अमोनिया सोबत संपर्क येतो. तो अमोनिया, तो भलेही मास्क वापरतो हे होतो, परंतु त्याच्या नाकामध्ये रेग्युलरली बेसिसवरती धुळीचे कण वगैरे अमोनियाचे नियम जातात आणि रेग्युलरली नाकामध्ये अमोनिया गेल्यामुळे त्याला भविष्यात या आजाराला बळी पडू शकतो. आता ही व्यावसायिक जोखीम झाली त्याची. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, व्यावसायिक जोखीम झाली. तर साहजिकच आहे, दोघं 30-30 वर्षाचे आहेत. याला 50,000 रुपये प्रीमियम आणि यालाही 50,000 का द्यावं एलआयसीनं? कारण की हा तर लवकर जाण्याचे चान्सेस आहेत. म्हणून या आंतरलेखनामध्ये याची जोखीमता तपासली जाते आणि तपासलेल्या जोखीमतेच्या अहवालानुसार त्यांचे प्रीमियम ठरवले जातात. तर ह्या पद्धती आहेत. तर या प्रकरणामध्ये 88 बघूया. याचा अर्थ असा की ज्या अर्जदारांना समान प्रमाणात जोखमीचा सामना करावा लागतो, म्हणजे जसं डॉक्टरच्या समान प्रमाणामध्ये लागतो, त्यांना एकच प्रीमियम श्रेणीत ठेवले जातात. म्हणजे जोखमीतील समानता जर असेल ना, त्यांना प्रीमियम एकच असतो. त्यानंतर 89वा प्रश्न. जोखीम वर्गीकरणामध्ये सब स्टँडर्ड लाईफ दुय्यम दर्जाचे जीवन च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. आता जोखीम वर्गीकरण हा आपण मागेही बघितला भाग. दुय्यम स्टँडर्ड लाईफ म्हणजे दुय्यम दर्जाचे लेवन. आपण काय म्हणतो? प्रथम दर्जाचं लेवन, दुय्यम दर्जाचं जीवन जीवित आहे.
म्हणजे थोडक्यामध्ये या पद्धतींमध्ये आणखी तुम्हाला थोडंसं डीप मध्ये चाललोय मी, त्यामुळे तुम्हाला तो कन्फ्युजन होत असाल. जेव्हा आपण एखाद्या लोकांच्या पॉलिसी घ्यायची आहेत ना, तर घेत असताना एल-आय-सीनं काही पद्धती नेमलेल्या आहेत. त्या पद्धती कशासाठी नेमलेल्या आहेत, की बाबा 0 वर्षाच्या बाळापासून 59 वर्षांच्या वृद्धापर्यंत आपला ग्राहक आहे. आणि ह्या ग्राहकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वेगवेगळे काम करणारे व्यक्ती आहेत आणि ते सगळे व्यक्ती आपले ग्राहक आहेत. मग आता कोणत्या वर्गातील ग्राहक आलाय, कोणत्या वर्गातील कसा आलेला आहे, काही व्यसनी आहेत, काही असे आहेत, तर मग यांच्यासाठी काही पद्धती लावल्यात एल-आय-सीनं. त्याला आपण जोखीम वर्गीकरण असं नाव दिलेलं आहे. मग आता कोणत्या व्यक्तीच्या पाठीमागे किती जोखीम आहे, तो कोणता व्यवसाय आहे, त्याचं वय किती आहे, तर या पद्धतीमध्ये त्यांनी एक गट निर्माण केलेले आहे आणि त्या गटाचं नाव आहे प्रिफर्ड लाईफ, म्हणजे त्याला आपण एकदम प्रमाणित लाईफ म्हणू शकतो. आणि सब स्टँडर्ड लाईफ म्हणजे काय, की दुय्यम दर्जाचं जीवन. प्रथम दर्जाचं जीवन, दुय्यम दर्जाचं जीवन आणि नॉर्मल सर्वसाधारण जीवन आणि नकारलेले जीविते. असे चार चार पाच प्रकार आहेत. प्रकारामध्ये तुम्हाला विचारल्या जाणार नाही एवढं डीप मध्ये, पण एक संकल्पना लक्षात ठेवा. जर प्रश्न तुम्हाला घुमून फिरून वाचायला आला ना, तर तुम्हाला जस्ट अंदाजे तरी उत्तरापर्यंत पोहोचता यावं, यासाठी मी तेवढं थोडंसं समजून सांगतोय. तर दुय्यम दर्जाच्या जीवनांमध्ये काय असतं, अशा व्यक्तींचा समावेश होतो ज्यांचे अपेक्षित मृत्यू दर हे सरासरी किंवा मानक जीवनांपेक्षा जास्त आहेत, परंतु तरीही ते विमा योग्य मानले जातात. दुय्यम दर्जाचे जीवन म्हणजे काय, की बाबा यांना आपण विमा देऊ शकतो, परंतु यांना नॉर्मल व्यक्तींपेक्षा थोडासा प्रीमियम जास्त येणार आहे. त्यामुळं प्रीमियम जास्त येणार आहे, त्यामुळे यांना दुय्यम दर्जाचे जीवन आपण मानलं गेलेलं आहे. आणि बरं असं काही आहे का, की एल-आय-सी एखादी खूपच लाईफ गेली, म्हणजे एखाद्याचं व्यक्तिमत्व किंवा एखाद्याचा व्यवसाय एवढा हानिकारक आहे, की अं, एखाद्याचं जीवित किंवा एखाद्याचं हे आहे खूपच हानिकारक आहे. तर अशा स्थितीमध्ये समजा एल-आय-सी स्वीकारू शकत नाही, की आता एल-आय-सी म्हणते आम्ही पॉलिसी स्वीकारू शकत नाही. परंतु आम्ही ज्या प्रीमियम मध्ये पॉलिसी स्वीकारू, त्या प्रीमियम मध्ये त्या ग्राहकांना त्याच्या उत्पन्नानुसार परवडणारी नाहीये. त्यामुळे आम्ही त्याला नकारलेला आहे. नकारलेली जीवित आहे असं म्हणतात. तर या वर्गीकरणांमध्ये ह्या गोष्टी स्पष्ट बघा. त्याच्यानंतर 90वा प्रश्न आहे. जोखीम वर्गीकरणाअंतर्गत नकारलेल्या जीवनांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मी आता तुम्हाला जसं सांगितलं, की जोखीम वर्गीकरणासंदर्भात. तर बरोबर विधान कोणतं आहे ते बघायचं. नकारलेल्या जीवनात अशा व्यक्तींचा समावेश होतो ज्यांची दुर्बलता आणि अपेक्षित अतिरिक्त मृत्यू दर इतका मोठा आहे की त्यांना परवडणाऱ्या किमतीत विमा संरक्षण प्रदान केले जाऊ शकत नाहीये. म्हणजे त्यांना त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशा प्रीमियम मध्ये आपण त्यांना विमा पॉलिसी देऊ शकत नाहीत. म्हणून त्यांना आपण एल-आय-सीनं नाकारलेल्या जीवनांमध्ये टाकलेलं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे ते घेऊ शकत नाहीत अशातला प्रकार नाही. ते घेऊ शकतात. परंतु एल-आय-सीच्या साधारण उत्पन्नाच्या हिशोबाने जर विचार केला, आता एखाद्याकडे अनऑर्गनाइज्ड उत्पन्नाचं प्रमाण आहे. म्हणजे जसं की ब्लॅक मनी किंवा मग जसं की एखाद्याचं वाईन शॉप आहे किंवा एखाद्याचं हे आहे आणि त्याची पॉलिसी जर एखाद्या वेळेस एल-आय-सीनं नाकारलेली आहे आणि तो भांडायला बसला, माझ्याकडे लाखोंन पैसा आहे, तुम्ही माझी पॉलिसी का घेऊ शकत नाहीये? तर आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे माणसं आहोत आणि आपल्याकडे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत, एक कागदोपत्री स्वरूपामधनं बघितलेल्या आहेत. कागदोपत्री स्वरूपामधनंच त्या बघितल्या जाव्या लागतात आणि त्याच स्वरूपातनं आपल्याला त्या गोष्टी सुरुवात कराव्या लागतात. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. त्यानंतर 91वा प्रश्न आहे. पॉलिसी मुदती दरम्यान पॉलिसीच्या मुदती दरम्यान विमाधारक रुग्णालयात दाखल झाल्यास, ओके, आता हा इथं आरोग्य विम्याचा थोडासा भाग सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा आपण नवीन प्रकरणामध्ये शिरतोय. पॉलिसीच्या मुदती दरम्यान विमाधारक रुग्णालयात दाखल झाल्यास जीवन विमा कंपनी विमाधारकाला उपचाराचा खर्च देते. हे कोणत्या उदाहरणामध्ये आहे? ओके, हे जीवन विम्याच्याच पॉलिसीच्या उदाहरणामध्ये दिले, सॉरी हा. आरोग्य विमा आणखी सुरू नाही झाला. पॉलिसीच्या मुदती दरम्यान विमाधारक रुग्णालयात दाखल झाल्यास जीवन विमा कंपनी आणि आरोग्य विमा कंपनी ह्या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या. आता असं नाहीये की जीवन विमा कंपनी, एक समजून घ्या, जीवन विमा पॉलिसी म्हणजे काय, फक्त मृत्यू झाल्यानंतरच लाभ दिला जातो त्याच्याकडे. त्याला कोणत्याही प्रकारचा आरोग्याच्या संदर्भामध्ये दिला जात नाही. परंतु एखाद्यानं जीवन विमा योजना घेतली जीवन विमा कंपनीकडनं, तर जीवन विमा कंपनीकडे एक रायडर नावाची एक संकल्पना आहे. आता रायडर म्हणजे काय ते थोडंसं समोरचा भाग सांगतो. तर रायडर म्हणजे काय, जसं तुम्ही एखादी गाडी शोरूम मध्ये गाडी घेतल्याच्या नंतर तुम्हाला बेसिक मॉडेल येतं. त्याला कोणत्याही प्रकारचं कंपनीचं जे बेसिक मॉडेल असतं, टायर, ट्यूब
हँडल, इंजिन हे हे जे बेसिक आहेत त्या बेसिक गोष्टी त्याला येतात. परंतु तुम्हाला त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर काही पाहिजे असेल, जसं की तुम्हाला काही काही गोष्टी शोरूमच्या बाहेर काढल्याच्या नंतर त्याला ॲक्सेसरी वगैरे म्हणतोय आपण. त्या ॲक्सेसरी तुम्हाला ॲड कराव्या लागतात पर्सनलच्या खर्चामधनं. तर तशाच प्रकारे आहे जीवन विमा पॉलिसी तुम्ही बेसिक जर घेतली, तर तुम्हाला त्याच्या पल्ल्याड जर काही आणखी बेनिफिट हवे असतील, तर ते बेनिफिट तुम्हाला त्याच्यावर बेसिकली ॲड करावे लागतात. तर ठीक आहे. तर ते ॲड करावे लागतात. तर या स्वरूपानं त्याला आपण रायडर असं म्हणतो. तर तुम्ही जीवन विमा पॉलिसीमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला जर समजा काही महत्त्वाच्या आजारांचं संरक्षण मिळवायचं असेल, तर ते रायडरच्या फायद्यामधनं तुम्ही मिळवू शकतात. रायडर म्हणजे काय? की जीवन विमा पॉलिसी सोबत तुम्हाला त्याचा दवाखान्यांच्या खर्चासंदर्भात बी त्याची तरतूद तुम्हाला त्याच्यामध्ये करता येते. एवढं लक्षात ठेवू शकता सध्या तरी. त्यानंतर 92वा प्रश्न काय आहे, की खालीलपैकी कोणता मृत्यू दावा विमा कंपनीकडून लवकर नसलेला मृत्यू दावा मानला जाईल? आता लवकर नसलेला मृत्यू दावा, आता तुम्हाला हे मी 45 कलमच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं मघवाशी, की लवकर नसलेला मृत्यू दावा आणि लवकर असलेला मृत्यू दावा. ह्या 2 गोष्टींचा एक शब्द लक्षात ठेवा. 3 वर्षाच्या आतला दावा म्हणजे लवकर असलेला दावा आणि 3 वर्षाच्या नंतर आलेला मृत्यू दावा म्हणजे लवकर नसलेला मृत्यू दावा. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ते कलम 45 अंतर्गत संरक्षित मध्ये. तर हे काय आहे मी तुम्हाला मघवाही सांगितलं. 3 वर्षाच्या आतमध्ये जर दावा आला असेल, आता परत थोडंसं डीपमध्ये सांगतो. सपोज एखाद्या ग्राहकानं पॉलिसी काढली. आता 2 पॉलिसी काढल्यात म्हणजे तुम्हाला थोडंसं क्लिअर होईल. 2 व्यक्तींना एक पॉलिसी काढल्यात. एक व्यक्ती पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ होता. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत, त्याच्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत त्यानं स्पष्ट काही गोष्टी सांगितल्या. "सर हां, माझं 2,00,000ची पॉलिसी काढायची. माझं वय एवढं आहे. कोणत्या प्रकारचा आजार नाही." त्यानं प्रीमियम भरला आणि दुसऱ्या व्यक्तीनं बी पॉलिसी काढायला त्याच्या सोबत. दुसऱ्या व्यक्तीनं काढत असताना काय झालं, याला बरेच मोठ्या प्रमाणामध्ये आजार होते. तर यानं ते आजार लपवले. आता लपवल्यामुळे काय झालं, आता हे यांनी आजार लपवले, की यानं सांगितलं नाही विमा एजंटला. त्याला भीती वाटली, की बाबा एल-आय-सी एक तर प्रीमियम वाढेल माझी याच्यापेक्षा. तर मग ह्या दोघांनी बी यानं काय केलं, की बाबा मीही आरोग्यदायी आहे असं सांगून पॉलिसी तर काढली. काढल्याच्या नंतर योगायोग असं झाला दोघांचा मृत्यू 3 वर्षाच्या आतमध्ये झाला. आता 3 वर्षाच्या आतमध्ये झाल्याच्या नंतर काय झालं, की एल-आय-सी 3 वर्षाच्या आतमधले जे मृत्यू दावे आहेत, ते कमीत कमी तपासण्याची अनुमती असते एल-आय-सीला. मग एल-आय-सीचे अधिकारी तपासण्यासाठी आले. आता तपासण्यासाठी आल्याच्या नंतर काय झालं, ह्या व्यक्तीचं जे पूर्वरतपणे काहीतरी आजार होते, हे कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन दरम्यान निदर्शनास आलं. तर एल-आय-सीनं ज्या व्यक्तीनं चुकीच्या पद्धतीनं हे केलं होतं, पॉलिसी काढली होती, त्याची पॉलिसी फेटाळली. त्याचा दावा देण्यास फेटाळला. त्यानं जेवढा प्रीमियम भरला तेवढाच त्याला वापस दिला. परंतु ज्या व्यक्तीनं नील पद्धतीनं पॉलिसी काढली होती, त्याचा पूर्ण मृत्यू दावा दिला. आता ही सिच्युएशन आहे. आता म्हणजे हा कळाला लवकर आलेला दावा. लवकर आलेला दावा कशा पद्धतीने इन्शुरन्स कंपन्या फेटाळू शकतात. जर चुकीचा असेल तरच फेटाळू शकतात. असं कधीही नाही फेटाळू शकणार. एवढं लक्षात ठेवा. परंतु आता एक सिच्युएशन अशी झाली. परत ह्याच 2 व्यक्तींचा मृत्यू हा 3 वर्षाच्या नंतर झाला. 3 वर्षाच्या नंतर झाल्यानंतर काय झालं, की एल-आय-सीला तर लक्षातही आलं असेल, की बाबा ह्या व्यक्तीचा अशा-अशा पद्धतीने मृत्यू झाला, याला आजार होता. परंतु एल-आय-सी ह्या कायद्याअंतर्गत मध्ये इतरांचा मृत्यू दावा फेटाळू शकत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणजे लवकर आलेला मृत्यू दावा जर असेल ना, तर एल-आय-सीला फेटाळण्याचा अधिकार असतो. जर लवकर नसलेला असेल ना, तर 100% दावा त्यांचा पास होणार. एवढं लक्षात ठेवा फक्त सध्या तरी. या उदाहरणामधून तुम्हाला लक्षात आलेलं असावं. त्यानंतर 93वा प्रश्न काय आहे? जीवित असतानाच्या दाव्यांना गतिमान करू शकतील अशा विविध घटना आहेत. खालीलपैकी कोणते विधान जीवित असतानाच्या दाव्यांना गतिमान करू शकणाऱ्या घटनांच्या संदर्भात चुकीचे आहेत ते ओळखा. जीवित असतानाच्या दाव्यांना परत एकदा मी वाचतो एकदा. जीवित असतानाच्या दाव्यांना गतिमान करू शकतील अशा विविध घटना आहेत. ओके. खालीलपैकी कोणते विधान जीवित असतानाच्या दाव्यांना गतिमान करू शकणाऱ्या घटनांच्या संदर्भात चुकीचे आहे ते ओळखा. आता एक लक्षात ठेवा. आपल्याकडे दावा हा एक प्रकार आहे. हे प्रकरण आहे एक ऍक्च्युली याच्यामध्ये. आता कोणत्या कोणत्या प्रकारचे दावे आहेत? दावा कोणता? मृत्यू दावा एक आहे. त्यानंतर तुमची पॉलिसी चालू असताना तुम्हाला मध्यंतरी पैसे मिळतात. जसं की काही-काही पॉलिसींची तशी योजना आहेत. मनी बॅक पॉलिसी वगैरे म्हणतो आपण त्याला, की 5 वर्ष भरले, 6व्या वर्षी तुम्हाला तुमचे बरेच पैसे वापस मिळणार. परत समोरचे 5 वर्ष भरले, 11व्या वर्षी पैसे परत मिळणार. परत 15व्या वर्षापर्यंत भरले, 16व्या वर्षी पैसे परत मिळणार आणि शेवटी मॅच्युरिटी पर्यंत जाणार आणि एकरकमी मॅच्युरिटी मिळणार. आणि बाकीच्या नॉर्मल पॉलिसी काय आहेत, त्या डायरेक्टली 15 वर्षापर्यंत भरायचे आणि 21व्याच वर्षी त्याचा दावा मिळणार आपल्याला, जो काही दावा असेल तो.
किंवा मग त्याच्या मध्यंतरी जर मृत्यू झाला तर तो मृत्यू दावा एक. म्हणजे ह्या दोन गोष्टी. तर म्हणजे दाव्यांचे प्रकार काय, एखाद्या पॉलिसीत मधनं कोणत्या कोणत्या प्रकारचे दावे मिळू शकतात. त्यांचा मृत्यू दावा एक आहे. त्याच्यानंतर मृत्यू दावा झाला, जे काही मध्यंतरी मनी बॅक वगैरे असतात तो दावा एक आहे. त्यांचा मॅच्युरिटीचा एक दावा आहे. तर हे प्रकार आहेत. आणि गंभीर आजार वगैरे एखाद्या वेळेस झाला तर त्या अंतर्गत मिळणारे दावे. तर आता आपल्याला ह्या पद्धतीनं तुम्हाला दाव्यांचा प्रकार तर समजून सांगितला. तर त्यामध्ये तुम्हाला सिच्युएशन दिली की जीवित असतानाच्या दाव्यांना गतिमान करू शकतील अशा विविध घटना आहेत. म्हणजे जीवित असताना तुम्हाला काही घटना विविध आहेत. तर मुदत विमा योजनेची मुदतपूर्ती. मुदत विमा योजनेची मुदतपूर्ती म्हणजे जर एखादी 21 वर्षाची योजना असेल, 21 वर्षाच्या योजनेमध्ये 15 वर्ष पैसे भरायचे, 15 वर्ष पैसे भरल्याच्या नंतर 21व्या वर्षी तुम्हाला तो परत मिळणार. बरोबर. तर तुम्हाला जीवित असतानाच्या दाव्याची तुमची गतिशीलता वाढवतो. जीवित असताना दाव्यांना गतिमान करू शकणाऱ्या घटकांच्या संदर्भात चुकीच्या आहेत. तर चुकीचं हे आहे मुदत विमा योजनेची मुदतपूर्ती. कारण की आज जर मी पैसे भरले 15 वर्ष भरायचे तर डायरेक्टली 21व्या वर्षी याच्यामध्ये गतिमानता कुठेच नाही ना. म्हणजे माझं ध्येय काय आहे की 21व्या वर्षी मिळणारे मुदतपूर्ती. मुदतपूर्ती दावा तो 21 वर्षानंतर मिळणार आहे. आता 21 वर्षानंतर मिळणार आहे म्हणजे याला मला मी सध्या तरी भरतच जातोय ना, याला गतिमानता कुठेच नाही. परंतु याच पद्धतीने जर मी मधामध्ये असं जर गृहीत धरलं की बाबा 15 वर्ष भरण्याची म्हणजे योजना अशी निवडतो की त्या योजनेमध्ये 5 वर्ष झाले की परत देणार, परत 10 वर्ष झाले की देणार, 11 वर्ष झाले की आणि परत 21व्या वर्षी पण देणार. म्हणजे थोडक्यामध्ये काय की तुमची जी दावा येणार आहे समोरच्या भविष्यातला तर त्या दाव्याची गतिमानता थोडीशी वाढवतोय पॉलिसीच्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला असं उद्दिष्ट गाठल्याचं ध्येय त्याचा एक फिलिंग येते की बाबा एलआयसीचा बेनिफिट घेण्याची फिलिंग येते. तर त्यामुळे हे एक लक्षात तुम्हाला समजलं असेल तर बघून घ्या एकदा. त्यानंतर 94वा प्रश्न आहे. विमा कंपनीद्वारे समापन मूल्य विमा कंपनीद्वारे समापन मूल्य विमा योजनेमधून मुदतपूर्तीपूर्वी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर मिळणारी रकमेचा देय असतो. तर विमा कंपनीद्वारे समापन मूल्य विमा योजनेतून ओके. समापन मूल्य म्हणजे काय हे एक लक्षात घ्या की गतिमान करू शकते अशी घटना ओळखा. तर जेव्हा पॉलिसीधारक त्याची करार रद्द करण्याचा निर्णय घेतो तेव्हा घटना सुरू होईल. म्हणजे विमा कंपनीमध्ये एक लक्षात घेण्यासारखं आहे की तुमची जी पॉलिसी आहे, तुमची पॉलिसीचं मध्यंतरी तुम्ही बंद करूनही परतावा मिळवू शकतात. म्हणजे तुमची पॉलिसी जर एखाद्या वेळेस बंद झाली, तर तुम्हाला बंद झाल्याच्या नंतर तुम्हाला परत या गोष्टीवर तुम्हाला परतावा त्या पद्धतीने मिळू शकतो, की तुमची पॉलिसी बंद केल्यानंतर समापन मूल्यही तुम्हाला तुमचे मिळू शकतात. ह्या पद्धतीनं तर तुमची हे पण एक समापन मूल्य पण हा एक दावा आहे. मुदतपूर्तीपूर्वी तुम्ही जर तुमच्या पॉलिसीचे पैसे काढून घेण्याचा निर्णय करत असाल, तर तो तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही करू शकतात. तर त्या समापन मूल्य हे लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर 95वा प्रश्न आहे, दावा फॉर्म मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश असतो? आता दावा फॉर्म मध्ये समावेश कोण कोण दावा करू शकतो? जर व्यक्ती जिवंत असेल तर स्वतः व्यक्तीशिवाय दुसरं कोणीच नसणार. तर आपण विधानात तर वाचून बघूया. तर प्रस्ताव आणि पॉलिसी क्रमांक ज्या अंतर्गत दावा केला जातो. ओके. रुग्णांचं तपशील, दाव्याचे कारण, ज्यासाठी रुग्णालय दाखल केले गेले, आजारपणाचे कारण, रुग्णालयातील वास्तव्याचा कालावधी म्हणजे सगळेचे सगळेच आहेत. आता हे आरोग्य विम्याच्या दाव्यासंदर्भात बोलतोय हा प्रश्न, की बाबा एखाद्या वेळेस एखाद्याला दावा करायचा असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रस्तावक म्हणजे कोण? जो पॉलिसी धारक आहे, जो दवाखान्यात ऍडमिट वगैरे झाला असेल त्याचा पॉलिसी क्रमांक आणि त्यांनी दावा केला जातो ते. त्यानंतर रुग्ण म्हणजे रुग्ण काय आहे की जो आता प्रस्तावक आणि बरं ठीक आहे. रुग्ण म्हणजे तो प्रस्तावकच रुग्ण असणार आहे. ते त्याचा तपशील असणार, दाव्याचं कारण असणार आहे. त्यानंतर त्या रुग्णालयात केलेली आजारपणाचे कारण आणि रुग्णालयात वास्तव्याचा कालावधी म्हणजे सगळेच कारण आहेत. तर त्यानंतर चौथा ऑप्शन आहे. त्यानंतर 96वा प्रश्न आहे, कर्मचारी राज्य विमा योजनेशी संबंधित खालील दिलेली सर्व विधाने वगळून सत्य आहे. आता कर्मचारी राज्य विमा योजना जी आहे ना, ह्या योजना कर्मचाऱ्याच्या आहेत. तर त्यामध्ये ही योजना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे आणि स्वतःच्या दवाखान्यांच्या आणि रुग्णालयांच्या नेटवर्क जाळ्याद्वारे सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान केली जाते. एक लक्षात ठेवा, राज्य विमा योजना जी आहे ती केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत कसं काय चालू करू शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे आहे ना या प्रश्नामध्ये चुकीचं विधान ओळखायचं सांगितलेलं आहे. तर ही कर्मचारी राज्य विमा योजना जी आहे ती काय आहे, जे पीएफ फंडाद्वारे वगैरे कंपन्या, आता एमआयडीसी सारख्या कंपन्यांमध्ये बरेचसे तरुण मुलं काम करतात आणि ते काम करत असताना ते काम
चालू असताना, त्यांचे कामं असताना एखाद्या वेळेस मायनरी त्यांना ऍक्सिडेंट होतो. ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलचा खर्च लागतो. ते गरीब कुटुंबातले असतात. तर अशा स्थितीमध्ये कर्मचारी राज्य विमा योजना राज्य आयोग असतो आणि त्या राज्य आयोगाद्वारे ते कर्मचारी राज्य विमा योजना चालू केलेली असते. तर तिचं काय नाव आहे? ESIC. ESIC म्हणजे काय हे तुम्हाला दिलेलं आहे बघा. कर्मचारी राज्य विमा निगम ही अंमलबजावणी करणारी एक संस्था आहे. बाकीचे बरोबरचे पर्याय वाचून दाखवतो. 15,000 रुपये पर्यंत वेतन मिळणारे सर्व कामगार या अंशदान योजनेअंतर्गत समाविष्ट होतात. म्हणजे हे आपल्याला याच्या संदर्भातही प्रश्न विचार, म्हणजे 15,000 पर्यंत पेमेंट. त्यानंतर चौथ्या पर्यायामध्ये तुम्हाला कर्मचारी आणि नियोक्ता वेतनापैकी अनुक्रमे आता 1.75% आणि 4.75% योगदान देतात. वैद्यकीय खर्चात राज्य सरकार 12.5% योगदान देतं. म्हणजे कर्मचाऱ्याच्या पगारातनं त्याचा 2.25% पगार कपात होतो आणि कंपनी त्याच्यामध्ये 5.5% त्याला ऍडिशन टाकते आणि हे ऍडिशन होऊन हे राज्य सरकारच्या खात्यामध्ये जमा होतात आणि जर समजा एखाद्याला दुखणं आलं तर राज्य सरकार त्याच्यामध्ये 12.5% योगदान करतं. तर या स्वरूपामध्ये हे थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर केंद्र सरकारची पण एक अशी आरोग्य योजना आहे का? तर हो. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेशी संबंधित खालील दिलेले विधाने वगळून सत्य आहे. आता याच्यामध्ये मी वरील प्रमाणेच विचारले तुम्हाला. तर केंद्र सरकारची काय आरोग्य योजना आहे? तर केंद्र सरकारच्या आरोग्य योजना CGHS अशा नावाची एक योजना आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ इन्शुरन्स अशी एक योजना आहे जी 1954 मध्ये सुरू झाली होती. आता ठीक आहे, मी एक 100 प्रश्नापर्यंतच घेतोय कारण की वेळाअभावी आणखी 5 मिनिटात नंतर आपण संपुष्टात करून घेऊया. तर केंद्र सरकारची HSG योजना 1954 साली सुरू झाली होती. तर याच्यामध्ये काय काय आहे थोडंसं समजून घेऊया आपण. की CGS केवळ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, ज्यात निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य जे नागरी नोकऱ्यामध्ये काम करतात. म्हणजे जसं राज्य शासनाचं आहे तसंच केंद्र शासनाचं पण आहे. त्याच्यानंतर जी सेवा CGSच्या स्वतःच्या दवाखान्यातनं पॉलिक्लिनिक आणि पॅनल केलेल्या खाजगी रुग्णालयाद्वारे पुरवल्या जातात. ओके. तर या स्वरूपामध्ये तर आपला प्रश्न काय आहे की 97 प्रश्नामध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेशी संबंधित खालील सर्व विधाने वगळून सत्य आहे. वगळून, आता वगळायचं कोणतं विधान आहे तर ते 3 नंबरचं विधान. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. आणि नियुक्ता म्हणजे केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे निधी दिला जातो असं नाहीये. जो व्यक्ती काम करतो त्याच व्यक्तीचं आरोग्य संदर्भामध्ये तुम्हाला हे केलं जातं. तर कुटुंबियांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवल्या जात नाही. जो व्यक्ती कंपनीमध्ये काम करतो केंद्र सरकारच्या त्यालाच फक्त तेवढी आरोग्य सेवा पुरवली जाते. त्यानंतर खाली दिलेल्या सर्व पर्याय वगळून ही जीवनशैलीचे घटक आहेत जे कोणत्याही व्यक्तीचे आरोग्य ठरवतात. पिण्याचे पाणी जो आहे हा सगळ्यात महत्वाचा जीवनशैलीचा घटक आहे. याच्यावरनं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आजारांचे आरोग्य ठरले जातात. म्हणजे हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. चला समोर 99वा प्रश्न बघूया. 99वा प्रश्न आहे, अस्वच्छतेसारख्या पर्यावरणीय घटकामुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगांचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? आता इथून पुढे 120 प्रश्नापर्यंत ना मित्रांनो एक जेमतेम कम्प्लिशन करून घेऊया. एक सोपे सोपे प्रश्न आहे, जास्त काही म्हणजे कॉमन सेन्स आणि जनरल अवेअरनेस सारखे आहेत. थोडेसे फास्ट मध्ये घेऊया. वेळ थोडा कमी आहे पण 5 मिनिटामध्ये संपतील अशा हिशोबाने कम्प्लीट करतोय. तर सारख्या पर्यावरणीय घटकामुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगांचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? तर काय इन्फ्लुएन्झा म्हणजे काय? संसर्गजन्य रोगांचंच एक नाव आहे हे इंग्रजीमधलं, त्याला शास्त्रीय नावामध्ये. की हा लक्षात ठेवा की उदाहरण कोणते आहे. त्यानंतर 100वा प्रश्न काय आहे की अस्वच्छतेसारख्या पर्यावरणीय घटकामुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? म्हणजे प्रश्न रिपीट झाला वाटतं. नाही, रिपीट नाही झाला. म्हणजे संसर्गजन्य जो रोग आहे ते कोणते आहेत? आता मलेरिया, डेंग्यू आणि एस्टिबोस्टासिस हे रोग जे आहेत ना हे संसर्गजन्य नाहीयेत. इन्फ्लुएन्झा हा संसर्गजन्य आहे. कांजण्या हा जो आजार आहे हा पण संसर्गजन्य आजार आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये काहीतरी एक चांगला शब्द आहे, स्टिपल कॅट का काहीतरी. ठीक आहे. तर 101वा प्रश्न काय? खालचे खरे विधान ओळखा. आता खरे विधान काय?
गंभीर आजार पॉलिसी सामान्यतः 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध असतात. यासाठी या पॉलिसी अंतर्गत देय केलेली विम्याची रक्कम खूपच कमी असते. तर विधान क्रमांक 1 हे सत्य आहे. आता गंभीर आजार ही काय संकल्पना आहे थोडक्यामध्ये समजून सांगतो. मी तुम्हाला पूर्वी आता मागच्या झालेल्या प्रश्नांमध्ये याच व्हिडिओमध्ये समजून सांगितलंय, याच मीटिंगमध्ये समजून सांगितलंय, की एखादी पॉलिसी बेसिक मॉडेल घेतल्यानंतर त्याला तुम्हाला रायडर घेता येतं. जर समजा तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर बेनिफिट काही हवे असतील तर तुम्हाला त्याचं रायडर घेता येतं. तर गंभीर आजार हे एक रायडर आहे जीवन विमा पॉलिसीमध्ये. तर या रायडरमध्ये काय आहे, की असे 130, 140, 145 असे समथिंग जे काही असतील ते काही गंभीर आजार आपल्या लिस्टमध्ये जाहीर केलेले आहेत या गंभीर आजार रायडरमध्ये. आणि या गंभीर आजार रायडरच्या अंतर्गत त्या व्यक्तीला जर समजा तो गंभीर आजार झाला जे लिस्टमध्ये आहे तो, तर त्या आजाराला या जीवन विमा पॉलिसीच्या दाव्यांच्या व्यतिरिक्त वेगळा दावा दिला जातो. आणि तो पॉलिसीचा गंभीर आजारांचं आपल्याला संरक्षण कितीचं घेता येतं, तर ते संरक्षण तुम्हाला जेवढी तुमची ह्या बेसिक पॉलिसीची बेसिक पॉलिसीचं मूळ किंमत आहे त्या किमती एवढी घेता येते. त्या किमतीपेक्षा जास्त घेता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि याचा काय नियोजन आहे, की जोपर्यंत तुम्ही 21 वर्ष किंवा 65 वर्षांच्या एवढ्याच वयोगटातील व्यक्तीला हे रायडर घेता येतं. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 102 वा प्रश्न, खालीलपैकी कोणते एकत्रित पॅकेज पॉलिसीचे उदाहरण आहे? आता एकत्रित म्हणजे आरोग्य आणि जीवन संयुक्त विमा. मित्रांनो, मला वाटतंय खालचे प्रश्न एकदा वाचून घेऊ का? अवतडे साहेब, हो, तुम्हाला जमतील? एक 5 मिनिटामध्ये होतील का? आय थिंक थोडंसं स्पीडली घेतो कारण तुम्हाला बी जायचं पेपरला आज. हो, हो. तर खालीलपैकी कोणते एकत्रित पॅकेज पॉलिसीचे उदाहरण आहे? एकत्रित पॅकेज म्हणजे काय, की कॉम्बी योजना, जसं की दुकानदार विमा योजना आणि गृहस्थ विमा योजना. आता दुकानदार विमा योजना ज्या आहेत ना, ह्या सध्या तरी आपल्याकडे विकल्या जाणाऱ्या नाहीयेत. ह्या म्हणजे इन्शुरन्स क्षेत्रामध्ये सगळ्याच प्रकारचे योजना तुम्हाला इथं आलेल्या आहेत. कारण की दुकानदार विमा योजना म्हणजे काय, की आता तुम्ही ट्रॅक्टर वगैरे घेतला असेल ना, तर ट्रॅक्टर घेत असताना तुम्हाला ट्रॅक्टर लोन मारत असताना ना, तर ट्रॅक्टरवर एखादी पॉलिसी दिल्या जाते. तर ती झाली एक संयुक्त विमा योजना, एकत्रित विमा योजना, म्हणजे लोन सोबत अटॅचमेंट करून दिलेली. तशीच एक दुकानदार विमा योजना किंवा गृहस्थ विमा योजना अशी पण असते. तर ह्या योजनांचं आपले विधान 1 आणि 2 बरोबर आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 103 वा प्रश्न आहे, आरोग्य विमा पॉलिसीच्या बाबतीत फ्री लुक काय आहे? तर हे एक महत्वाचं आहे, की फ्री लुक कालावधी जो असतो, मी तुम्हाला सांगितलं होतं, की फ्री लुक कालावधी हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा आणि जीवन विमा ह्या दोघांसाठी सारखा आहे. फ्री लुक कालावधी म्हणजे काय हे परत एकदा समजून सांगतो, की या कालावधी 15 दिवसाचा असतो तो. या कालावधीमध्ये तुम्हाला पूर्ण पॉलिसी काढल्याच्या नंतर तुमचा दस्तावेज म्हणजे जो पोस्टाने आलेला, तो मिळाल्याच्या नंतर तिथून पुढे 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला या पॉलिसीच्या नियम व अटी मान्य नसतील, तर तुम्ही या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये तो रद्द करून तुमचा पैसा परत घेऊ शकतात. याला फ्री लुक कालावधी असे म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 104 वा प्रश्न काय, एका आयुर्विमा कंपनीने पॉलिसी मुदतीच्या दरम्यान विमाकृत म्हणजे एक ग्राहक, विमाकृत व्यक्तीच्या रुग्णालय भरतीच्या घटनेमध्ये विमाकृत व्यक्तीला उपचाराचा खर्च दिलेला आहे, हे चे एक उदाहरण आहे. मी तुम्हाला एकदा पूर्वी सांगितलं होतं, जर जीवन विमा पॉलिसीमध्ये जर त्याला ऐच्छिक लाभ पाहिजे असेल, जसं मुख्य आरोग्य विमा, तर त्या आरोग्य विमा काय आहे, तर इथे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 दिलेले आहे. ऐच्छिक आणि अतिरिक्त लाभ रायडर म्हणजे जीवन विमा पॉलिसी व्यतिरिक्त तुम्हाला जर समजा दवाखान्याचा खर्च देत असेल पॉलिसी ती, तर तुमच्या त्या पॉलिसीमध्ये तुम्ही सुरुवातीला त्याचं ऐच्छिक लाभ रायडरचा उपयोग घेतलेला आहे, त्यामुळे ते दवाखान्याचे पैसे मिळालेले. त्याच्यानंतर 105 वा प्रश्न आहे, श्रीमती कविता यांनी एबीसी विमा कंपनीकडून मुदतीच्या विमा योजनासहित एक गंभीर आजार ऐच्छिक आणि अतिरिक्त लाभ खरेदी केलेला आहे. कंपनी गंभीर आजार सीआय ऐच्छिक आणि अतिरिक्त लाभ रायडर दाव्याची खातरजमा कशा प्रकारे करेल? सर्वाधिक योग्य पर्याय निवडा. पॉलिसी धारकांनी हे बघा, प्रश्न परत तुम्हाला ह्या ऐच्छिक आणि लाभ रायडरचाच आलेला आहे, की पॉलिसी धारकांनी त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ दिलेल्या वैद्यकीय व इतरीय नोंदीच्या आधारे दावे निश्चित केले जातील.
ऐच्छिक जो गंभीर आजार रायडर जो आहे, तर गंभीर आजार रायडर म्हणजे जीवन विमा पॉलिसीमध्ये हे ऍड करता येतं. जसं मी तुम्हाला सुरुवातीला उदाहरण सांगितल्याप्रमाणे. तर याची दाव्यांची खातरजमा कंपनी कशी करेल? जर एखाद्यानं जो तसा दावा केला, तर कंपनी समजा साहजिकच आहे. एखाद्या ग्राहकाने दावा केल्यानंतर कंपनी काय तपासणार? बाबा तुम्ही ठीक आहे, तुम्ही कुठे दवाखाना केला, त्याचे तपशील दाखवा, त्याची बिल दाखवा. आम्ही तुम्हाला त्याचा परतावा देऊ. सरळ सोप्या भाषेमध्ये एवढंच त्यांनी विचारलंय. ओके. त्यानंतर 106वा प्रश्न आहे. एबीसी विमा कंपनी त्यांच्या प्रीमियम गणनेमध्ये उच्च व्याजदर गृहीत धरते. याचा अर्थ असा की एबीसी विमा कंपनी त्यांचे व्याजदर उच्च गृहीत धरते. मी तुम्हाला पूर्वी एकदा सांगितलं होतं की 9,000 मध्ये 9,000 व्याज देते. तर याचा अर्थ काय असं विचारलंय आपल्याला. प्रीमियम कमी आकारला जाईल असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे मुळामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे की आपलं विक्री वैशिष्ट्य आहे. एबीसी म्हणजे कोणतीही एक विमा कंपनी, यांनी इथं हे नाव नाही घेतलं. कोणतीही एक विमा कंपनी त्यांचे व्याजदर हे उच्च गृहीत धरते गणनेमध्ये. याचं कारण काय? जर व्याजदर उच्च गृहीत धरले तर त्याचा प्रीमियम कमी आकारला जातो. कमी आकारला जातो म्हणजेच त्या प्रीमियममुळे सेल जास्त प्रमाणामध्ये होतो. हे एक कॅल्क्युलेशन आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 107वा प्रश्न, खरे विधान ओळखायचे. आरोग्य आणि जीवन संयुक्त, हा प्रश्न मला वाटतं रिपीट झाला काही. परत एकदा वाचू. खरं विधान, आरोग्य आणि जीवन संयुक्त हेल्थ प्लस लाईफ कॉम्बी योजना 2 विमाकर्त्यांनी संयुक्तपणे तयार केलेली आहे आणि दोन्ही विमाकर्त्यांच्या वितरण वाहिन्यांद्वारे त्याची विक्री केली जात आहे. आता विमाकर्ता म्हणजे 2 विमा कंपन्या. आता आरोग्य आणि जीवन ह्या दोन्ही विमा कंपन्या वेगवेगळ्या आहेत. दोन्ही विमा कंपन्या वेगवेगळ्या आहेत. परंतु त्यांनी जे आहे त्यांचे जे योजना आहेत, आरोग्य विमा योजना आणि जीवन विमा योजना, ह्या दोघांचं एकत्रित करून त्यांनी एक सारख्या वाहिनी माध्यमातून ते विक्री करायला सुरुवात केलेली आहे. तर हे विधान सत्य आहे. कारण की आज आपण जर जीवन विमा कंपनी आहोत, तर जीवन विमा कंपनीला फक्त जीवन विमा पॉलिसी विकण्याचाच अधिकार आहे. त्यांनी आरोग्य विमा विकू नाहीये. परंतु तरीही आपण आज गंभीर आजार रायडर देऊ शकतो ना जीवन विमा पॉलिसीमध्ये. तर हे एक विक्री कौशल्य आहे की आरोग्य आणि जीवन विमा संयुक्त योजना 2 विमाकर्त्यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या योजना आहेत आणि त्या विक्रीसाठी सेल आहेत. म्हणजे विधान पहिलं सत्य आहे. त्यानंतर हेल्थ प्लस लाईफ कॉम्बी योजना साठीचे दावे विमाकर्त्यावर संयुक्तपणे हाताळले जातात नाही. हे मात्र निश्चित नाही. जेव्हा एखाद्या कंपनीने मी आता एलआयसीची कंपनी आहे. एलआयसी कंपनीचं बेसिक प्रोडक्ट काय? लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा. आणि मी जर गंभीर आजार रायडर देत असेल, तर हे मी कोण्यातरी एका दुसऱ्या कंपनीसोबत याचा करार केला असेल. जर मला माझ्या ग्राहकाचा जर गंभीर आजाराच्या माध्यमातून दावा आला, तर हा दावा मी तुझ्याकडे पाठवणार. तर संयुक्तपणे हाताळले जात नाही. ते दावे मात्र प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हाताळले जातात आणि दावे त्या पलीकडे जातात. चला, तर 108वा प्रश्न आहे. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कर्करोग इत्यादी पूर्वी ठरवलेल्या गंभीर आजार झाल्यास भरपाई देण्यासाठी खालीलपैकी कोणती आरोग्य विमा उत्पादने या निश्चित लाभ योजना देतात? आता कोणती आरोग्य विमा योजने काय देतात? म्हणजे जे काही स्ट्रोक, आता मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की बाबा गंभीर आजार म्हणजे कोणते कोणते असतात, जसं की हृदयरोग असेल, कर्करोग असेल, तुमचा हार्ट अटॅकचे काही स्पेशल बायपास सर्जरी असेल, हे असेल, असे 130 ते 140 जवळपास गंभीर आजारांची लिस्ट आहे ती. आणि त्या आजारांना तुम्हाला कव्हर केलं जातं. समजा त्या कालावधीमध्ये, ते प्रीमियम भरण्याच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला तसल्या एखादा प्रकारचा आजार उद्भवला, तर त्या आजारासाठी एलआयसी पूर्ण पैसे देते. तर हे इथं या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलंय की या यांचा लाभ देणारी योजना कोणती? तर हे गंभीर आजार संरक्षण, त्याला आपण असं म्हणतोय. त्यानंतर 109वा प्रश्न, गंभीर आजारापासून संरक्षण. जर तुम्हाला गंभीर आजारांचं संरक्षण अंतर्गत कोणते लाभ दिले जातात? आता कोणते लाभ दिले जातात? तर हृदयरोगांचा झटका, स्ट्रोक, कर्करोग इत्यादी सारख्या पूर्व निश्चित केलेल्या गंभीर आजारांच्या घटनेवर पैसे देणे, हे त्यांचं आहे. म्हणजे सोपं आहे. त्याच्यानंतर 110वा प्रश्न काय? रुग्णालयातील दैनंदिन रोख रक्कम पॉलिसी खालील फायदे प्रदान करते. रुग्णालयातील दैनंदिन रोख रक्कम पॉलिसी खालील फायदा करते. अनुषंगिक खर्च, विधान वाचूया. नुकसान भरपाई पॉलिसीच्या अंतर्गत देय नसणारे खर्च. ओके. विमाधारकाने देण्याचे रकमेचे अंतर्गत देय नसलेले खर्च. आता एक लक्षात घ्या, रुग्णालयातील दैनंदिन रोख रक्कम पॉलिसी. आता रुग्णालयातील रोख रक्कम आपण त्याला कॅशलेस पॉलिसी वगैरे अशा स्वरूपामध्ये, आता तुम्ही ऐकलं असेल कधीतरी कॅशलेस पॉलिसी, तर ह्याचा खर्च आहे. तर रक्कम पॉलिसी खालील फायदे प्रदान करते. ही पॉलिसी काय फायदे प्रदान करते? बाबा अनुषंगिक खर्च, म्हणजे जसे की तुमचा रिपीटेडली तुम्हाला स्वतः खर्च करण्याची गरज नाहीये.
तिथे गेल्या गेल्या तुमचं बिल झाल्याच्या नंतर तो ऑनलाईन कॅशलेस म्हणजे डायरेक्टली कंपनी तिथे पेड करणार. त्यानंतर नुकसान भरपाई पॉलिसी अंतर्गत देय नसणारे खर्च. आता जर समजा एखादे नुकसान जसं की अँब्युलन्सचा खर्च वगैरे पण याच्यामध्ये ऍड असतो, तर हे नुकसान भरपाईचे पण खर्च असतात. त्यामुळे विधान क्रमांक 1 आणि 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 111वा प्रश्न, खालील दिलेल्या वयाच्या पुराव्याच्या दस्तावेजावरून विमा कंपन्यांद्वारे अप्रमाणित म्हणून वर्गीकृत केलेला पुरावा ओळखा. आता आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आपण परत दुसऱ्या प्रकरणाकडे वळतोय. जर एखादी विमा कंपनी जर एखाद्या योजनांसाठी एखाद्या ग्राहकांना सांगतेय, तर त्या विमा कंपनीचे साठी महत्वाचा कागदपत्रापैकी कोणता कागदपत्र महत्वाचा आहे? तर सगळ्यात विमा कंपन्यांसाठी तरी सगळ्यात महत्वाचं कागदपत्र म्हणजे वयाचा पुरावा. आता वयाचा पुराव्यामध्ये प्रमाणित वयाचे पुरावे आणि अप्रमाणित वयाचे पुरावे असे काही भाग पाडलेले आहेत एलआयसीने. कारण की आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा पुरावा कोणता आहे? वयाचा. कारण की आपल्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरच अवलंबून आहेत. प्रीमियम किती येणार, काय येणार. तर तुम्हाला वयाचा पुरावा महत्वाचा आहे, तर तुमचा प्रमाणित वयाचा पुरावा अप्रमाणित म्हणून वर्गीकृत केलेला वयाचा पुरावा कोणता आहे? तर आता तुम्ही एक थोडक्यामध्ये सांगतो. प्रमाणित वयाचे पुरावे कोणते? आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख असेल तर हा प्रमाणित वयाचा पुरावा आहे. पॅन कार्डवर जन्मतारीख असेल तर हा पण वयाचा पुरावा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट असतं लहान बाळाचं, ते पण एक वयाचा पुरावा आहे. त्यानंतर आणखी तुमचं वयाचा पुरावा असणारं म्हणजे हे 2 ते 3 आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त अप्रमाणित वयाचे पुरावे कोणते? तुमची इलेक्शन कार्डवर जन्मतारीख असणं किंवा वय असणं हा वयाचा पुरावा अप्रमाणित आहे. आधार कार्डवर नुसतं वर्ष असणं, तारीख आणि मंथ नसणं हा अप्रमाणित वयाचा पुरावा आहे. परंतु तेच आधार कार्डवर जर पूर्ण जन्मतारीख असेल तर तो प्रमाणित मध्ये मोडतो. आणि त्या आधार कार्डवर नुसती जन्मतारीख असेल तर तो अप्रमाणित मध्ये मोडतो. आणि त्याच्यानंतर आणखी तुमचे तुमच्या धर्मादाय संस्थेकडनं समजा आता कोणाचं मौलानाकडनं जन्म प्रमाणपत्र करण्यात येतं, कोणाचं बाप्टिझम मधनं ख्रिश्चन असेल तर, कोणी असेल तर दवाखान्यांमधनं, नाही तर जे आपल्या आपल्या पद्धतीनं. तर हे जे धर्मादाय संस्थेकडनं येणार ना हे पण एक अप्रमाणित मध्ये मोडलं जातं. आणि तर आपला कागदपत्र जे महत्वाचं आहे, तुमच्या राशन कार्डवरची जी शिधापत्रिका आहे त्याच्यावरचं तुमचा हे जे आहे हे ओळखपत्र म्हणजे तुमच्या शाळेचं ओळखपत्र, या गोष्टी तुमच्या अप्रमाणित मध्ये गणल्या जातात. तर आपल्याला अप्रमाणित पुरावे कोणते ते ओळखायचंय. तर शिधापत्रिका ही अप्रमाणित आहे. वयाच्या पुरावा शाळेचे प्रमाण, हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीसी जी असते, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र. तर हे तुमचं प्रमाणित मध्ये आणखी मोडलं जातं वयाच्या पुराव्यामध्ये. सैन्यातील कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आता सैन्यातील असल्यामुळे ह्याही प्रमाणितच गृहीत धरल्या जातं. आणि बाप्तिस्माचे प्रमाणपत्र म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये दिले जाणार एक बाप्तिस्मा, म्हणजे मला हे गोष्टी नाही स्पष्ट करता येणार. तर त्यांचं बाप्तिस्माचं प्रमाणपत्र हे पण प्रमाणित वयाच्या पुराव्यामध्ये मोडल्या जाते. आता या पर्यायापैकी अप्रमाणित वयाच्या पुराव्यामध्ये कोणतं मोडलं जातं? तर शिधापत्रिका, म्हणजे शिधापत्रिका ही अप्रमाणित मध्ये. त्यानंतर 112वा प्रश्न आहे, खालील विमा लेखन पद्धती वगळून विमा लेखनाची प्रक्रिया वेगवान आहे परंतु प्रीमियम जास्त असू शकते. आता हा एक वैद्यकीय विमा लेखन. आता यांनी काय सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्राहक आपण जेव्हा आमचे विमा लेखक, तुम्ही आहात प्रथम विमा लेखक, त्यानंतर वरचे जे विमा लेखक आहेत ऑफिस मधले ते कसे विमा लेखन करतात, प्रतिकूल घटकांना नकारात्मक गुण देतात आणि अनुकूल घटकांना सकारात्मक गुण देतात आणि त्यानुसार त्या गुणांची ताळमेळ करून त्याचं प्रीमियम काढला जातो. परंतु जर विमा लेखन न करताच एखादी पॉलिसी दिली जाऊ शकते का, तर हो विमा लेखन न करताच दिली जाऊ शकते. परंतु मग अशा स्थितीमध्ये कसं आहे की डायरेक्टली त्या ग्राहकांना डॉक्टरकडे नेऊन उभा करायचं, याला आपल्या म्हणजे डॉक्टरकडनं एक सर्टिफाय करून यायचं की याचं आरोग्य एकदम ठणठणीत आहे. त्यानुसार आपण त्याची पॉलिसी विना विमा लेखनाची प्रोसीड करणार आहोत काही करता. त्यामुळे तिथे काय दिलं या पद्धतीमध्ये वैद्यकीय विमा लेखन म्हणजे डॉक्टरकडनं तपासून जर केलं तर कोणत्या प्रकारची विमा लेखन करण्याची गरज नाही. परंतु त्याच्यामध्ये प्रीमियम मात्र जास्त असू शकतो, म्हणजे डॉक्टरचे चार्जेस वगैरे ऍड होतील. त्यानंतर 113वा प्रश्न काय की समूह विमा प्रामुख्याने वर विमा लेखित केला जातो. आता समूह विमा तुम्हाला कदाचित काही लक्षात आलं असेल की एखाद्या कंपन्यांमध्ये हजारो लोकांच्या पॉलिसी काढल्या जातात. आता समजा एखादी आरोग्य विमा आहे, तुम्ही जर आता हे कधी संपर्क नसेल आला तुमचा, एखाद्या कारखान्यामध्ये ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी काढल्या जाते की बाबा सगळ्यांचं थोडं 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 प्रीमियम कटल्या जातं आणि त्या प्रीमियम मधनं त्यांना एक ठराविक विमा दिला जातो, 2 लाख 4 लाख 5 लाख जो काय आहे अपघाती विमा. परंतु मग यांचा प्रीमियम कसा कॅल्क्युलेट केला जातो असा प्रश्न तुम्हालाही कदाचित पडला असेल नसेल.
तर यांचं प्रीमियम जे आहे ना, सपोज एक त्या कर्मचाऱ्यापैकी एक आहे 35 वर्ष वयाचा, एक आहे 28 वर्ष, एक आहे 23, एक आहे 25, एक आहे, प्रत्येकाचे वय वेगवेगळे, परंतु प्रीमियम मात्र सर्वांना वेगळा कसं काय? तर यामध्ये काय केलं जातं, सगळ्यांच्या वयांची बेरीज केली जाते आणि त्यांना सगळ्यांच्या नंबरने भागितलं जातं. म्हणजे ज्यांचं ॲव्हरेज प्रीमियम भागिले करून त्याचं जे सरासरी येईल ना, तो सरासरी प्रीमियम, सरासरीचा कायदा तिथे वापरला जातो. तर त्यामुळे समूह विमा हा कोणता झाला? समूह विमा. हा वैयक्तिक विमा होता का? नाही. समूह विमा होता. प्रामुख्याने सरासरीच्या कायद्यावर विमा लिखित केला जातो. ओके. त्यानंतर 114वा प्रश्न काय आहे, की गंभीर आजार, त्याला CI आपण असं म्हणतो किंवा त्याला इंग्रजीमध्ये क्रिटिकल इलनेस हा नाव आहे. गंभीर आजार, ऐच्छिक आणि अतिरिक्त लाभ. ऐच्छिक आणि अतिरिक्त लाभ म्हणजेच काय? रायडर हा शब्द आहे त्याच्यासाठी. याच्या संदर्भात खालील विधानापैकी कोणते एक चूक आहे सर्वाधिक योग्य पर्याय निवडा. आता चूक विधान आपल्याला निवडायचे आहे. आता चूक विधान मी माझ्या मते वेळ अभावी डायरेक्टली चौथंच पर्याय वाचतो. ऐच्छिक आणि अतिरिक्त लाभ याची रक्कम अदा केल्यानंतर आयुर्विमा पॉलिसी करार रद्द होतो. आयुर्विमा पॉलिसी करार रद्द होत नाही. कारण की गंभीर आजाराचा जर लाभ दावा असेल, तो दावा तुम्ही त्याच्यासाठी वेगळे पैसे भरलेले आहेत आणि वेगळे पैसे भरल्यानंतर त्याचा दावाही वेगळाच मिळेल ना. आणि बेसिक पॉलिसी तुमची आणखी चालूच राहणार. तुमचा करार रद्द होण्याचा काहीही एक संबंध नाहीये. म्हणजे चौथा पर्यायातील उत्तर हे तुमचं चूक आहे. त्यानंतर 115वा प्रश्न आहे. तृतीय पक्ष प्रशासक याला TPA खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे विनियमित केले जातात? आता तृतीय पक्ष प्रशासक म्हणजे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे IRDA 24 लाईफ इन्शुरन्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवतं. परंतु ह्या 24 लाईफ इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत, एकमेकांमध्ये स्पर्धा चालू आहेत प्रचंड प्रमाणामध्ये. आता प्रत्येकाकडे ग्राहक आकर्षित करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत. आता वेगवेगळ्या टेक्निक आणि वेगवेगळ्या थोड्याशा अंतर्भूत गोष्टी पण आहेत. तर अंतर्भूत गोष्टी म्हणजे काय, की एखादा मोठा ग्राहक आहे, 10-12 लाख रुपये प्रीमियम देणारा ग्राहक आहे एका कंपनीकडे. आता त्या कंपनीला तो ग्राहक मुख्य महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा असल्यामुळे कंपनी काय करते, काही त्याचे कंपनीचे नियम त्याच्या प्रती शिथिल करण्याचा प्रयत्न करते. परंतु नियंत्रण काय म्हणतो, तुम्ही याच्या प्रती शिथिल करतायत, मग 2 लाखाच्या पॉलिसीवाल्यासाठी पण शिथिल करायला पाहिजे. हे बरोबर आहे. तर यासाठी कंपनीचा नियम काय आहे, की जर तुम्ही याच्यासाठी तुमचे नियम शिथिल करताय, तुम्हाला ग्राहक महत्वाचा वाटतोय, म्हणून तुम्ही असे नियम शिथिल करावे नाहीत, म्हणजेच त्यासाठी आम्ही तृतीय पक्ष प्रशासक तुमच्या डोक्यावर आणून ठेवतो. त्याला आपण TPA म्हणतो. आणि TPA काय करतो, जो नियमित हा TPA म्हणजे तृतीय पक्ष प्रशासक कोण नियमित करतो? हा नियंत्रण मंडळ IRDA नियमित करते आणि हा तृतीय पक्ष प्रशासक काय करतो, ह्या ज्या लाईफ इन्शुरन्स कंपन्या यांच्या नियमावली यांनी कुठे मोठे शिथिल करू नये, सगळ्यांसाठी सारख्या नियमावली ठेवाव्यात आणि कुणाचा लॉस होऊ नये, कोणाच्या फायद्यासाठी यांनी काही गोष्टी प्रलोभनापत्री करू नये, म्हणून तृतीय पक्ष प्रशासक यांच्यावर आणखी नजर ठेवून असतो. म्हणजे काही गोष्टी त्यांच्या त्या पद्धतीने चालतात. तर आता प्रश्न वाचूया. तृतीय पक्ष प्रशासक खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे नियमित केला जातो? तर ती संस्था कोणती आहे? भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे IRDA आहे. त्यानंतर 116वा प्रश्न आहे. दाव्याच्या प्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते दस्तावेज सर्वात महत्वाचे आहे? दाव्याच्या प्रक्रियेसाठी सगळ्यात महत्वाचं जे दस्तावेज आहे, मृत्यू प्रमाणपत्र एक. आता सॉरी, हे जीवन विम्याच्या दाव्यासाठी नाही विचारत, हे आरोग्य विम्याच्या दाव्यासाठी विचारतायत. तर खालीलपैकी कोणतं महत्वाचं आहे? खालीलपैकी प्रक्रियेसाठी कोणते दस्तावेज सर्वात महत्वाचे आहे? तर त्यापैकी आजारपणाचे कागदोपत्री पुरावा हा एक महत्वाचा आहे. हॉस्पिटलचे पैसे भरल्याचे तपशील हा पण महत्वाचा आहे. उपचारासाठीची पुढील सल्ला हे पण महत्वाचं आहे. इम्प्लांट साठीचे पैसे दिल्याचे पुरावे नाही, चौथा नाहीये. त्यापैकी आपला तिसरा हा पर्याय आहे. म्हणजे हे तुम्ही समजूनही वाचू शकतात. TPA द्वारे देण्यात येणारा 117वा प्रश्न. TPA द्वारे देण्यात येणाऱ्या दावा प्रक्रिया आणि पैसे देण्याच्या सेवा. आता हे आरोग्य विम्यासंदर्भामध्ये तृतीय पक्ष प्रशासकाच्या माध्यमातलं तुम्हाला इथं प्रश्न दिलाय आणि काही विधानं दिलेत. आता TPA म्हणजे तृतीय पक्ष प्रशासक द्वारे देण्यात येणाऱ्या दावा प्रक्रिया आणि पैसे देण्याच्या सेवा संदर्भात खालीलपैकी विधानं बरोबर आहेत. कोणते विधानं बरोबर आहेत? आता विधानं काय आहेत ते वाचूया. म्हणजे जो तृतीय पक्ष प्रशासक जो आहे, जर एखादी कंपनी एखाद्या ग्राहकाचा दावा जर फेटाळण्याचा प्रयत्न करत असेल, तर हा तृतीय पक्ष प्रशासक त्याच्यामध्ये डोकं घालतो आणि तो दावा निकाली काढण्याचा प्रयत्न करतो. हे लक्षात ठेवा. आता विधान वाचतो मी.
टीपीएस सामान्यतः दाव्याच्या निपटाऱ्याकरिता विमा कंपनीकडून आगाऊ पैसे घेतात. नाही, आगाऊ घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. टीपीएने पैशांचा हिशोब ठेवणे आणि विमा कंपनीकडून प्राप्त झालेल्या रकमेचा वेळोवेळी हिशोब देणे अपेक्षित आहे. हो, हे बरोबर आहे. मंजूर दाव्यांच्या पेमेंटसाठी आणि दुसरं विधान काय, मंजूर दाव्यांच्या पेमेंटसाठी आणि ग्राहकांना इतर सेवा प्रदान करण्यासाठी पैसे वापरले जाऊ शकतात. विधान क्रमांक 2 चुकीचं आहे. विधान क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आहे. एका विमा कंपनीला रुग्णालय भरती सूचना खालीलपैकी कोणत्या मार्गाने दिली जाऊ शकते? ओके. सपोज आता मी थोडीशी सिच्युएशन सांगतो. तुमचा वेळ बराच घेतलाय. तुमचा एखाद्या कंपनीला जर समजा आरोग्याच्या योजनेसंदर्भात त्याला कंपनीला तुम्हाला सांगायचंय, की बाबा तुमचा हा ग्राहक आहे आणि तो आज या हॉस्पिटलला ऍडमिट झालेला आहे. तर आजपासून तुम्ही त्यांचं कॅल्क्युलेशन करा किंवा कुठेतरी नोट करून ठेवा, हे कंपनीला कळवायचंय. तर अशा वेळेस तुम्ही कंपनीला कोणत्या माध्यमातून कळवा? तुम्हाला स्वतः जाऊन कळवावं लागतंय? आता ते बघूया आपण. तर तुम्ही फॅक्सद्वारे जरी कळवू शकतात, संपर्क केंद्राला संपर्क करूनही करू शकतात. म्हणजे त्यांचं ते कस्टमर कॉल असतो, कस्टमर सेंटर असतं, तिथे जरी कॉल केला तरी चालतंय. ईमेलद्वारे बी चालतंय. म्हणजेच वरीलपैकी सर्व पर्यायाचा ऑप्शनही चालतो. त्यामुळे 118 चला. 119वा प्रश्न आणि सेकंड लास्ट प्रश्न आपल्या या नोट्सचा. तर एका आरोग्य विमा दाव्या प्रक्रिया करण्याकरता खालीलपैकी कोणते सर्वाधिक महत्वाचे दस्तावेज असतात? आता हा प्रश्न मला वाटतं रिपीट झालाय का, की आजारी असल्याचा दस्तावेजी पुरावा, केलेले उपचार, अंतर्गत रुग्ण कालावधी, रोग निदान अन्वेषण अहवाल, म्हणजे चारही पर्याय आहेत. त्यामुळे चौथा ऑप्शन क्लिक करा, समोर निघा. 120वा आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, बरोबर विधान ओळखा. अति वजनदार असणे किंवा कमी वजनदार असणे, काही पूर्वीचे काही सध्याचे आजार किंवा व्याधी यांच्या व्यक्तिगत इतिहास अशा विविध प्रतिकूल घटकामुळे रुग्णता वाढते. हो, बरोबर आहे हे. कमी वय, एक आरोग्यपूर्ण जीवनशैली, इत्यादी सारख्या अनुकूल घटकांमुळे रुग्णता कमी होते. दोन्हीही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3, विधान 1 आणि विधान 2 दोन्हीही बरोबर आहेत. शेवटचा प्रश्न हा खूप नॉर्मल एक कॉमन बेसिसवर होता. चला, थँक्यू. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आणि चांगल्या पद्धतीने पेपर सोडून पास व्हा. मी मीटिंग संपवतोय.